मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. जीवनी पंढरी सारिखाची अपुला धामण गाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज महाराज की जय. सद्गुरु श्री भैयाजी महाराज की जय. शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया. पवित्र भूमी श्री नागपूर नगरी, जय सच्चिदानंद मंडळ तथा जय सच्चिदानंद युवा मंडळ यांच्या वतीने सुरू असणारी ही त्रिदिवसीय प्रवचनमाला. त्या प्रवचनमालेतील आज तिसऱ्या सत्राला म्हणजे समारोपीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. परम आदरणीय श्री वर्णेकरजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय पूज्य श्री पांडुरंग महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. जय सच्चिदानंद मंडळ आणि या मंडळावर आणि या विशेष या प्रवचनमालेवर नितांत प्रेम करणारी आपण सर्वच नागपूर आणि नागपूर परिसरातील आदरणीय पूजनीय भाविक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी आरंभी मी नतमस्तक होतो आणि या विचाराला आरंभ करतो. गेल्या 2 दिवसापासून आपण सद्गुरु श्री भैयाजी महाराजांच्या अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्रातील या ओवीचा विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया, अशा पद्धतीची एक प्रार्थना महाराजांनी या ओवीतून केलेली आहे असा विचार आपण करत होतो. हे करत असताना हे शुद्धीच्या मार्गावर म्हणताना इथला मार्ग हा शब्द नेमकं कोणत्या अंगाने आहे याचा काही थोडासा तात्विक विचार आपण करून आलो. साध्य एकच असतं, तिथं जाणारी साधनही अनेक असतात. या दृष्टीने परमतत्वापर्यंत पोहोचण्याकरता लागणाऱ्या मार्गांचा विचार आपण परवा केला. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे, भक्ती नावाचा मार्ग आहे. अशा काही विविध मार्गांचा विचार ज्ञानेश्वरी गाथेच्या अनुषंगाने आपण केला. परंतु ज्या शुद्धीपर्यंत किंवा शुद्धी हा शब्द जो वापरला जातो तो शुद्धी शब्द नेमकं कोणत्या अंगाने आहे याचा विचार आपण काल आरंभ करत असताना शुद्ध हा शब्द 2-3 पद्धतीने कसा आहे याचा काही थोडासा दाखला देण्याचा मी प्रयत्न करत होतो. अगदीच ढोबळ मनाने अर्थ करताना आपण असं करतो की चांगल्या भावनेचा, शुद्ध या शब्दाचा अर्थ हा क्रियेच्या अनुषंगाने न घेता अंतरंगाच्या अनुषंगाने घ्या असा विचार आपण काल केला. चांगल्या भावनेचा थोडासा तात्विक विचार आपण काल असा करत होतो की शुद्ध या शब्दाचा अर्थ काय, उपाधी रहित हा शुद्ध हा, असं शुद्ध शब्दाचं लक्षणच आपल्याला वेदांतांनी सांगितलेलं आहे. उपाधी रहित होणं याला शुद्ध म्हटलं जातं. मग आपण पाहत होतो की ही उपाधी म्हणजे नेमकं काय. उपाधी शब्दाचा विचार 2 पद्धतीने पाहिला, एक बाह्य उपाधी, दुसरा अंतर उपाधी. त्याच्यामध्ये अंतर उपाधीचा विचार 2 पद्धतीने पाहिला, स्वीकारायचा. एकंदरीत शुद्ध या शब्दाचा अर्थ ब्रह्म तत्व असा आपल्याला वेदांताच्या दृष्टीने करता येतो, करावा लागतो. त्याच्याशिवाय दुसरं शुद्ध काही नाही. कारण जो काही विचार आपण शुद्धाच्या अनुषंगाने प्रपंचातला घेऊ ते सगळं अशुद्धच आहे असं आपल्याला जाणवतं. देहाची शुद्धी म्हटलं तरी ती एका पद्धतीची अशुद्धीच असते. आणि म्हणून या देहातीत असलेलं जे ब्रह्मतत्व ते ब्रह्मतत्वच केवळ आणि केवळ शुद्ध आहे. थोडक्यात जे निर्विकार आहे, निराकार आहे, व्यापक आहे ते शुद्ध असा वेदांताच्या दृष्टीने विचार करता येतो. जे निर्विकार आहे, निराकार आहे, निरवयव आहे, निर्गुण आहे, व्यापक आहे, तत् नाम ब्रह्म, तेच केवळ आणि केवळ शुद्ध या विचारावर आपण येऊन पोहोचलो. कारण ब्रह्म म्हटलं की ते निर्विकार आहे, तिथं कोणत्याही पद्धतीचा विकार नाहीये. मनामध्ये विकार निर्माण होतोय, ब्रह्मतत्व हे निर्विकार आहे. एरवी सामान्य माणसाच्या मनामध्ये विकार कधीही निर्माण होतात, कसेही निर्माण होतात.
कोणत्याही वेळेला निर्माण होतात. विकार असे विचित्र आहेत की ते कधी माणसाच्या मनामध्ये येतील सांगता येत नाही. मन निर्विकार होणं याचाच अर्थ शुद्ध ना, कारण जे निर्विकार हा शब्द केवळ आणि केवळ शुद्धाला लागला जातो. एरवी तसं सहजासहजी सामान्यतः प्रपंचामध्ये काम करताना मन निर्विकार होईलच असं सांगता येत नाही, होतच नाही. कारण प्रपंचाचा स्वभाव आहे विकार निर्माण करणं. प्रपंच हा विकार निर्माण करत राहतो. जेवढा जेवढा आम्हाला प्रपंचाचा संपर्क येत राहील तेवढा तेवढा प्रपंचाच्या अनुषंगाने अनेकाधिक अनेकाधिक अशा पद्धतीचे विकार अखंड पद्धतीने आमच्या मनामध्ये निर्माण होत राहतात. आणि म्हणून निर्विकार स्थिती ही शुद्धत्वाचं लक्षण आहे. मी अनेक वेळेला गमतीने असं म्हणतो की आपण प्रवचन ऐकायला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणताही विकार नाहीये, मान्य आहे असं आपल्याला वाटतं. आणि प्रवचन झाल्यानंतर आपण मंडपाच्या किंवा या हॉलच्या बाहेर गेल्याबरोबर इतके विचार डोक्यामध्ये येतात, मग ते मग नव्हते का, होते हो, फक्त ते अव्यक्त होते, आता व्यक्त झाले. माणसं सुद्धा प्रवचन ऐकून उठताना असा अंग झटकून उठतात. ते का झटकायचं असतं माहितीये का? प्रवचनात सांगितले ते इथं हॉलमध्येच, घरी नाही. ते घेऊन जात नाही, ते इथं सोडून जातो आपण. विकार असे असतात की ते कोणत्या अनुषंगाने येतील सांगता येत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र फार गोड दिलंय पहा, दुस्संग सर्वथैव त्याज्यः. नारदानी भक्तीचं लक्षण करत असताना जे काही वेगवेगळे विचार मांडले त्याच्यामध्ये दुस्संग सर्वथैव त्याज्यः, सर्वथा एव त्याज्यः, सर्वथा एव त्याज्यः. का? कारण तो दुस्संग कोणत्या रूपाने विकार निर्माण करेल सांगता येत नाही. मी ज्या परंपरेत आहे मानकोजी बोधले महाराजांचा एक अभंग आहे. आपण सकळ संत गाथ्याचा अभ्यास करत असाल तर तिथं अनेकांचे अभंग आपल्याला दिसून येतील. जसं ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकाराम महाराजांचे, नामदेवरायांचे, एकनाथ महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहेत, तसे गोरोबा काकांचे, सावता महाराजांचे, चोखोबारायांचे आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. 125 अभंगाची गाथा आमच्याकडे आहे. मानकोजी बोधले महाराजांचा एक अभंग असा आहे, त्या अभंगाचे शब्द असे आहेत: संता वाचोनिया सुख कोठे नाही, अमृत ज्यांचे पायी नित्य वसे, संताची संगती होय मोक्षगती, नकोबा संगती दुर्जनांची, दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैची सोय तारावया, बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाच्या, नको अभक्तांचा संग देवा. असे शब्द आहेत. याच्यामध्ये शब्द असे आहेत की दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैची सोय तारावया. दुर्जनाच्या संगतीत राहिलो की दुःख प्राप्त होईल, कोणते दुर्गुण आतमध्ये येतील सांगता येत नाही. विकार कधी कुठून निर्माण होईल सांगता येत नाही. दुर्जनाच्या स्पर्शातून विकार निर्माण होतो, दुर्जनाच्या दृष्टिक्षेपातून विकार निर्माण होतो. आपण ज्या जागेवर बसतो एखाद्या वेळेस त्या जागेतून विकार निर्माण होतो. रामायणामध्ये एका विशिष्ट जागेतून जात असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये निर्माण झालेला विकार, मोठी कथा प्रसिद्ध आहे. एका विशिष्ट जागेतून जात असताना लक्ष्मण मनामध्ये असा म्हणतो की हा वनवास रामाला सांगितलाय, सीता ही तिची बायको आहे, त्याच्या माझं वनवासाला जाणं ठीक आहे, माझा काय संबंध आहे? मी का म्हणून याच्याबरोबर वनवासाला निघालो? 14 वर्ष घर दार बायको लेकरं सगळे सोडून मी वनवासाला याच्याबरोबर निघालो, का म्हणून? माझा काय संबंध आहे? अशा पद्धतीचा विकल्प लक्ष्मणाच्या मनामध्ये रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत आला. आणि थोडं पुढे गेल्यानंतर लक्ष्मणाच्या लक्षात आलं की आपल्या मनामध्ये काही क्षणापूर्वी विकल्प आला. आपल्या थोरल्या बंधूबद्दल, प्रभू रामचंद्राबद्दल आतापर्यंत कधी विकल्प येत नव्हता, आज आपल्या मनामध्ये विकल्प आला. का म्हणून आला असेल बाबा? म्हणून त्याला वाईट वाटायला लागलं. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, काय झालं लक्ष्मणा? काही नाही म्हटलंय, एक चुकीची घटना घडली, त्याचा पश्चाताप करतोय. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं होतं. प्रभूंनी सांगितलं वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे असं कसं काय दादा? मी एवढे दिवस झालं तुझ्या मागं आहे, मी स्वतःहून तुझ्या बरोबर वनवासाला आलोय, पण असं असतानाही माझ्या मनामध्ये हा विकल्प काय यावा की माझा काय संबंध आहे याच्याबरोबर वनवासाला जाण्याचा? रामाला वनवास सांगितलेला आहे, त्याची बायको सीता आहे म्हणून त्यांच्याबरोबर जाणं ठीक आहे, माझा काय संबंध आहे? का म्हणून मी सगळं घर आणि पत्नीला सोडून यांच्याबरोबर वनवासाला निघालो? असे नको ते विचार माझ्या मनामध्ये का निर्माण झाले मला कळत नाहीये. आतापर्यंत कधीच झाले नव्हते, आजच का निर्माण झाले? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्याच्यामध्ये तुझा दोष नाही.
मग तू ज्या जागेतून आता आपण आलो ना त्या जागेचा तो दोष आहे. म्हटले मला कळालं नाही. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ज्या जागेतून आता आपण दोघे आलो या जागेमध्ये सुंद आणि उपसुंदाची कथा सांगितली जाते. या दोन भावांमध्ये निर्माण झालेलं जे वैर आहे ती वैर निर्माण झालेली ही जागा आहे. खरं तर त्या दोन भावांमध्ये एकमेकाबद्दल नितांत प्रेम होतं. एक काळ असा होता की त्या दोन भावांमध्ये नितांत प्रेम होतं, परंतु एका स्त्रीच्या पोटी त्या दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि दोघांनाच एकमेकाच्या हातून मरावं लागलं. आता ती त्यांची साधना ब्रह्मदेवाने काय वर दिला होता हे सगळं मी सांगत राहत नाही, पण दोन भावांमध्ये नितांत प्रेम असताना सुद्धा वैर निर्माण होऊन एकमेकाच्या हातून मृत्यू झालेली ही जागा आहे. आणि म्हणून दोन भावांमध्ये प्रेमाच्या ठिकाणी वैर निर्माण करणाऱ्या जागेतून आपण दोघे येत असल्यामुळे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल विकल्प निर्माण झाला. हा तुझा दोष नाही, तू ज्या जागेतून येत होता त्या जागेचा तो दोष आहे. इथून आपल्याला विकार येऊ शकतात. एखादी जागा आमच्या मनामध्ये विकार निर्माण करते, स्पर्श आमच्या मनामध्ये विकार निर्माण करतो. ते भागवत ऐकणारी आपण मंडळी आहात. श्रीमद भागवतामध्ये आरंभाला जी कथा येते मला कधी कधी प्रश्न पडतो. राजा परीक्षित शिकारी करता जातात आणि मेलेला साप ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवितात. हे का करावं असं? परीक्षिती राजाला कळत माहित नव्हतं का हा मेलेला साप ऋषींच्या गळ्यामध्ये अडकविणं हे पाप आहे? बर परीक्षिती राजा पांडवांची परंपरा ना, मग माहित नव्हतं का त्यांना? माहित होतं ना. मग असं का घडलं? त्याचं उत्तर फार गोड दिलंय श्रीमद भागवतामध्ये. त्याचं उत्तर असं दिलंय, त्या दिवशी परीक्षिती राजा शिकारीला जात असताना जरासंधाचा टोप घालून गेला. आता जरासंध कोण होता ही सांगायची गरज नाहीये. भगवान श्रीकृष्णाशी वैर ज्यांनी केलं त्या जरासंधाचा टोप घालून तो त्या दिवशी गेलेला होता. आणि म्हणून जरासंधाच्या टोपामध्ये असलेले जे मुकुटामध्ये असलेले विकार हे परीक्षिती राजाच्या डोक्यावर मध्ये घातल्यामुळे त्याच्यामध्ये ते विकार आले आणि म्हणून तो मेलेला साप त्यांनी ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला. दुसऱ्याचा टोप घातल्यामुळे मुकुट घातल्यामुळे त्याच्यातून काय शिकावं? दुसऱ्याची टोपी घालू नये. दुसऱ्याला तर टोपी घालूच नये, हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्याला तर घालूच नये पण दुसऱ्याची घालून घेऊ नये. लोक कधी कधी दुसऱ्याच्या डोक्यावरची टोपी उचलतात आपल्या डोक्यावर घालतात. असं होत नाही, करू नये. असे विकार निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जे निर्विकार आहे ते शुद्ध ब्रह्म आहे. विकाररहित असणं, अवयवरहित असणं, आकाररहित असणं, गुणरहित असणं, असं जे केवळ आणि केवळ आहे ते शुद्ध ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीच्या मार्गावर आपल्या दयेने आम्ही निघालेलो आहोत. भैयाजी महाराज असं सांगतात, या शुद्धीच्या मार्गावर हे म्हणत असताना शुद्ध असलेलं जे परमतत्व ब्रह्म त्या ब्रह्मानुभूती करिता आमचा प्रवास सुरू झालाय. तो प्रवास या मार्गावरनं निघाला. तो मार्ग कोणता घ्यायचा तो पुढे बघू आपण, पण या मार्गावरनं आम्ही निघालो. हे कशाने? आपुली दया. मग आता ज्या मार्गावरनं निघालाय त्या मार्गावर स्वीकारायचं काय असतं? त्या मार्गाचा महत्वाचा धर्म कोणता आहे? त्या मार्गावर वावरायचं कसं? आपण जेव्हा रस्त्या काय आहे मुळात, एक तर काल माझे वडील सद्गुरू दादांनी खूप गोड पद्धतीने सांगितलं, रस्ता कसा दाखवावा, कोण दाखवावा, काय दाखवावा वगैरे वगैरे. रस्ता दाखवणाऱ्यामध्ये सुद्धा फार प्रकार असतात. रस्ता दाखवणाऱ्यामध्ये फार प्रकार असतात. ते मी एकदा पुण्यामध्ये नवीन होतो, मला काही फारशी माहिती नव्हती आणि मी गाडी घेऊन गेलो पुण्यामध्ये. तेव्हा तिथे मोबाईल वगैरे मॅप वगैरे नव्हते, म्हणून मी पुण्यामध्ये गाडी घेऊन गेलो. स्वारगेटच्या जवळ गेलो. मला तिकडं कोथरूडकडे जायचं होतं. मला कळे ना, मी एकाला विचारलं, म्हटलं अहो मला कोथरूडकडे जायचं आहे, कसं जावं लागेल? ते म्हटलं अहो मला तिकडंच जायचं आहे, मी येतो गाडीत. मी म्हटलं अरे वा, वाटत द्यावी त्याच्या पुण्य नाही फार, काही हरकत नाही. म्हटलं बसा गाडीत. म्हणून मी त्याला पुढं बसवलं, मी मागं बसतो म्हणजे रस्ता दाखवेल. ते कोथरूडला जायचं आहे, तो मला घेऊन कुठे गेला? पिंपरी चिंचवडला. आणि तिथं गेला, तिथून गाडीतून खाली उतरला आणि मला सांगितलं की तुम्ही आता एक काम करा, इथून डाव्या बाजूला जा आणि मग विचारत कोथरूडला जा. म्हटलं मग तुम्ही कुठे घेऊन आलाय? म्हटलं पिंपरी चिंचवडला. म्हटलं इकडे मला इकडे जायचं होतं म्हणून आलो. म्हटले गाडी भेटली कशाला काय? काही अशी गमतीचे मार्ग दाखवणारे असतात. ठीक आहे, आम्हाला एकाने मार्ग दाखवला. मार्ग दाखविल्यानंतर त्या मार्गावर जात असताना कसं जायचं, कसं चालायचं हे कळालं पाहिजे ना.
जसं आपण एखाद्या रस्त्यावर जात असताना आपलं वाहन हे डाव्या बाजूने घेऊन चला असं लिहिलं जातं, ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने करा हे लिहिलं जातं, तसं शुद्धीच्या मार्गावर आम्ही निघालो, शुद्धीच्या म्हणजे परमतत्वाच्या प्राप्तीच्या मार्गावर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा निघाल्यानंतर आम्ही कसं वावरायचं, आमचा आचार कसा असला पाहिजे, त्या मार्गावर जात असताना आमचा आचार कसा असावा, तर तो आचार मात्र भैयाजी महाराजांनी असं सांगितलंय, सेवा धर्माचा आचार. त्या मार्गावर चालत असताना आम्ही कसं चालायचं, चालता सुद्धा नीट आलं पाहिजे आपल्याला, चालता नीट. आता बऱ्याचदा आपण जरी नीट चालत असलो तरी पुढली नीट चालत येत नाही ती गोष्ट मिळाली, म्हणजे त्यांना 30 फुटी रस्ता सुद्धा कमी पडतो असे बरेच दिसतात आपल्याला रस्त्यावर. परंतु आपण कसं करायचं, आपण ज्या शुद्ध असलेल्या ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीच्या मार्ग. आता हे पुढं आणखीन असं आहे बघा, पुन्हा वेदांतात मी जर जास्त गेलो तर आणखी ते कठीण होऊन जाईल. ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीच्या असाही शब्द अद्वैत वेदांताला चालत नाही, कारण प्राप्ती ही परिच्छिन्नाची असते का व्यापकाची असते. पुन्हा सुरू झालंय, प्राप्ती हा शब्द परिच्छिन्नाला येतो का व्यापकाला येतो. मुळात परिच्छिन्न म्हणजे काय आणि व्यापक म्हणजे काय. परिच्छिन्न या शब्दाचा अर्थ ज्याला कालाची, देशाची, वस्तूची मर्यादा आहे त्याला परिच्छिन्न म्हणा. ज्याला कालाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे त्याला परिच्छिन्न म्हणा. ज्याला कालाची, देशाची मर्यादा नाही त्याला व्यापक म्हणा. पटतंय का बघा. देह हा परिच्छिन्न आहे आणि आत्मा हा व्यापक आहे. मी इथंच उदाहरण देतो, हे शब्द तरी आपल्या कानावर आहे. देह हाही शब्द कानावर आहे आणि आत्मा हाही शब्द कानावर आहे. देह म्हटलं की तो परिच्छिन्न आहे आणि आत्मा म्हटलं की तो व्यापक आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, एकदेशी जीव कळा हा सकळा सोयरा असं प्रमाण आहे. एकदेशी जीव कळा, कीर्तन सांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव, एक देशी जीव कळा हा सकळा व्यापक, तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, घरी गेल्यानंतर गाता ओढून बघा. याच्यामध्ये एकदेशी जीव कळा या शब्दाचा अर्थ आहे ही देह कळा. हा जो देह आहे हा एक देशामध्ये आहे आणि हा सकळा व्यापक, हा म्हणण्यामध्ये परमात्मा हा मात्र व्यापक आहे. का देह हा एका देशामध्ये आहे आत्मा व्यापक आहे का म्हटलं, मी जर आता नागपूरमध्ये प्रवचन करत असेल, मी आता नागपूरमध्ये म्हणजे मग मी पंढरपुरामध्ये आहे का, माझ्या गावी आहे का, मी नाहीये. मी आज प्रवचन झाल्यानंतर रात्रीच मी पंढरपूरला जाणार, म्हणजे उद्या मी पंढरपूरमध्ये असेल तर मी नागपूरमध्ये आहे का, नाही. तुम्ही असं म्हणाल की अहो काल जयवंत महाराज आमच्याकडे होते, काल होते असं म्हटलं जाईल, उद्या असणार आहे का मी तिथं, नाहीये. म्हणजे मी जर पंढरपुरात असेल तर नागपूरमध्ये नाहीये आणि मी जर नागपूरमध्ये असेल तर पंढरपुरात नाहीये, हे माझ्या बाबतीत म्हणता येतं. पण मला सांगा, परमात्मा नागपूरमध्ये आहे आणि पंढरपुरात नाही, किंवा पंढरपुरात आहे आणि नागपूरमध्ये नाही असं म्हणता येईल? परमात्मा तिथंही आहे आणि तिथंही आहे. परमात्मा नाही अशी जागाच नाही. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. किती गोड प्रमाण तुकोबारांनी दिलं. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. एकनाथ ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसे. उपनिषद आम्हाला सांगतं सर्वम खलिदम ब्रह्म. श्रीमद भागवताची भाषा आहे, सर्व भूतेषु यः पश्यत् भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन एष हा भागवतोत्तमा. ज्ञानोबाराय बोलतात, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. तुकोबाराय बोलतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वेदावेद ब्रह्म अमंगळ. किती प्रमाण मी देऊ याला. याचा अर्थ परमात्मा व्यापक आहे. थोडं एक तत्वज्ञानातलं एक प्रक्रिया सांगतो, आपल्याला कळेल, फार अवघड नाही सांगणार. आमचे गुरुजी भाऊ आम्हाला पाठशाळेमध्ये असताना असं सांगायचे, संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो तो संसारी. संपूर्ण जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो तो संसारी. संपूर्ण जगाकडे अनित्यत्व बुद्धीने पाहतो तो विरक्त. संपूर्ण जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने पाहतो तो ब्रह्मज्ञानी. आणि संपूर्ण जगाकडे परमात्मा बुद्धीने पाहतो तो भगवत भक्त. ही प्रक्रिया. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. जग सत्य म्हणून जो बघतो तो संसारिक आहे. मला हे सगळं सत्य वाटायला लागलं, मी हे सत्य गोष्ट म्हणायला लागलो. हा संसारिकाचा स्वभाव आहे. का? कारण सत्य शब्दाची यथार्थ व्याख्याच त्याला कळाली नाहीये. सत्य या शब्दाचा अर्थ काय?
ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला सत्य म्हटलं जातं. सत्य सत्य हा शब्द कशाच्या अनुषंगाने आहे? मी आणखीन एक तत्वज्ञानातली व्याख्या सांगतो आणि एक ज्ञानोबांनी केलेली व्याख्या सांगतो. भेद परिच्छेद आणि अभाव नाही त्याला सत्य म्हणा, वेदांतांनी सांगितलं. देशपरिच्छेद, कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद नाही त्याला सत्य म्हणा. स्वगत सजातीय विजातीय भेद नाही त्याला सत्य म्हणा. प्रागभाव प्रथमवसाभाव अन्योन्याभाव नाही त्याला सत्य म्हणा. हे वेदांताचा विचार. आणि म्हणून दुसरा सोपा सांगू, ज्ञानोबा बोलतात, शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते वरवे, किंवा अवघाची आकार ग्रासियेला काळे एकची निराळे हरीचे नाम. याचा अर्थ असा आहे की ज्याचा नाश होतो ते असत्य आहे आणि ज्याचा कधीच नाश होत नाही ते सत्य आहे. कधीच नाश नाही ते सत्य आहे. पण प्रपंचातल्या वस्तूंना सामान्य मनुष्य सत्य म्हणायला लागला, याचा अर्थ सत्य शब्दाची याला व्याख्या कळली नाही. कारण प्रपंच असा आहे यत्कृत गमतता नित्यम. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर, किंवा तुकाराम महाराजांचं प्रमाण द्यायचं झालं तर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुकाराम महाराज सांगतात. किंवा रोजचा तुमच्या सगळ्यांच्या पाठातला एक अभंग सांगतो, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यांचा पाठ आहे अभंग, ठेवावाच लागतो. काही अभंग असे आहेत आपले की आपल्या लागूपुरते ते प्रमाण पाठ असतात आपल्याला. काही काही माणसांनी ते प्रमाण म्हणीसारखी पाठ केलेली आहे. मन करा रे प्रसन्न पाठ आहे. किंवा एखाद्या माणसाला जर विचारलं कसं चाललंय, तो 4,500 अभंगाचं एकच प्रमाण देतो, ठेविले अनंते. हे सगळी अशी लागूपुरती आपण प्रमाण पाठ करून ठेवलेले. नाशिवंत देह उपजेते नाशी नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा बोलतात, संसारातल्या वस्तूला ज्या अर्थी उत्पत्ती आहे त्या अर्थी त्याचा नाश आहे. ज्या अर्थी याला उत्पत्ती आहे, हे निर्माण आहे म्हटलं की त्याचा नाश आहे. संसार हा कसा आहे नाशवान का? कारण त्याला निर्मिती आहे, त्याला उत्पत्ती आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत असं तुकोबाराय सांगतात. पण प्रापंचिक मनुष्य याला सत्य म्हणायला लागला कारण त्याला सत्यत्वाची व्याख्या माहित नाही. एक विरक्त म्हणायला लागला, हे सगळं अनित्य आहे. विरक्त या शब्दाचा अर्थ वैराग्यवान. वैराग्यवान कशाला म्हटलं जातं? समोर असलेल्या वस्तूकडे बघत असूनही त्याच्याबद्दलची आसक्ती मनामध्ये नाही, तो विरक्त. वस्तू समोर आहे. आता वेदांतातलीच व्याख्या ऐकायची झाली तर, इहलोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. असं विचारसागरांनी व्याख्या सांगितली. गमतीने बोलू, वैराग्य वेगळं वैताग वेगळा. लोक वैतागून चातुर्मासात आमच्याकडे पंढरपूरला येतात, आम्हाला ओळखू येतात वैतागलेली वारीला आलेली सुद्धा. पण वैराग्य, तो वैराग्यवान समोर वस्तू आहे पण ते अनित्य आहे अशी स्थिती त्याची झालेली असते. ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणायचं? जगाकडे जो मिथ्यात्व बुद्धीने पाहतो तो ब्रह्मज्ञानी. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. आता कधी कधी एक मनात येतं का बघा, हे मिथ्या शब्द येतो, अनेक वेळेला येतो. तुम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास करत असाल तर अनेक वेळेला जगाचं मिथ्यात्व असं सांगितलेलं दिसतं. आचार्यांचा शब्द मी आता सांगितला, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. जीव ब्रह्म न एव अपरहा. आचार्यांनी सांगितलं जग कसं आहे मिथ्या. बर, मिथ्या म्हणजे तरी नेमकं काय हो? मिथ्या मिथ्या या शब्दाचा तरी अर्थ काय करायचा? मिथ्या म्हणायचं तरी नेमकं कशाला? मिथ्या मिथ्या हा शब्द आपल्याला येतो काय, याची व्याख्या काय करता येईल? माझ्या डोळ्यासमोर काही विचार त्या मिथ्यात्वाच्या दृष्टीने आहे. जगताचं मिथ्यात्व कसं आहे? आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये पंचमिथ्यात्व सांगितलंय जगताच्या संबंधाने. त्याच्यातला एक अर्थ इतका गोड सांगितलाय पहिला, सत असत अनधिकरणत्वम मिथ्यात्वम असं लक्षण केलंय. अद्वैत सिद्धी नावाचा एक अत्यंत गोड अशा पद्धतीचा ग्रंथ आहे मधुसूदन सरस्वतींचा. खरं तर फार जाणती मंडळी आपण आहात. म्हणजे आदरणीय वर्णेकरजी माझ्या समोर, मी मगाशीच त्यांना म्हटलं तुम्ही ऐकावं मी बोलावं असं अजिबात नाही. मी कालच त्यांच्या पिताजींचा उल्लेख केलेला आहे. माझ्या PhDच्या ग्रंथामध्ये
श्रीमद भागवतातील भक्ती निर्झरा या ग्रंथाचा आवर्जून मी अनेक वेळेला उल्लेख केलेला आहे. इतका गोड ग्रंथ सरांनी, आदरणीय दादांनी लिहिलेला आहे. त्यांचे चिरंजीव आदरणीय इथं उपस्थित आहे. पण तरी मी धाडस करतो, म्हणजे मी एवढंच करता धाडस करतो की आपल्याला कसोटी भेटली तर घासून घ्यावं. आता चुकलंय तर सांगतील तर की हे तुमचं चुकलंय, इथं बरोबर करा म्हणून. संस्कृतचा फार मोठा अभ्यास आहे त्यांचा, खूप मोठं काम ते करत आहेत. मी मिलिंदजी आपल्यालाही म्हटलं, मला नागपूरमध्ये ज्या काही मंडळींना भेटायचं आहे, माझ्या मनामध्ये खूप दिवसाचं आहे, त्यातल्या एका मंडळींना मला काही नाही, फक्त त्यांचं दर्शन घ्यायचंय, बाकी काही अपेक्षा नाही माझी. मी थोडा श्रद्धावान माणूस आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये असे, मी कालही बोललो आपल्याला, मी पुण्यामध्ये गेलो, नागपूरला आलो किंवा अन्य काही ठिकाणी गेलो की माझ्या डोळ्यासमोर ज्यांच्याकडे, ज्यांच्या पुस्तकांकडे किंवा ज्यांच्याकडे बघून मी माझ्या जीवनाची थोडीफार वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो, अशी अनेक मंडळी जी पुण्यामध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा अशी अनेक मंडळी जी नागपूरमध्ये आहेत, त्या सगळ्यांचं मला कधी ना कधीतरी दर्शन घ्यायचं. कारण अशी मंडळी खूप आहेत आपल्याकडे. एक गुलाबराव महाराजांचं स्थान इथून जवळ आहे, अमरावती चांदूर बाजार काही लांब नाहीये आपल्याला. बाबाजी पंडितांसारखं किती मोठं व्यक्तिमत्व, काय ग्रंथ त्यांचे. शांकर तत्वज्ञानातील भक्तीचे स्थान नावाचा एक पीएचडीचा फार मोठा प्रबंध त्यांचा प्रसिद्ध आहे. माझ्यावर त्या प्रबंधाचा खूप मोठा प्रभाव पडला, खूप गोड आहे. अनेक प्रश्न त्यांनी, आता ते तत्वज्ञानाच्या कसोटीवरचे प्रश्न सगळे त्या भाषेत मांडण्यात वेळ घेत नाही, पण जगताचं जे मिथ्यात्व सांगितलं त्या मिथ्यात्वाचं लक्षण करत असताना पहिलं लक्षण असं केलंय, सत असत अनाधिकरणत्व मिथ्यात्व. मिथ्या कशाला म्हणायचं, जे सतही नाही आणि असतही नाही त्याला मिथ्या म्हणा, असं सांगितलं. तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, म्हणजे आपल्या अनेक महाराज मंडळी, पूज्यश्री महाराज इथं उपस्थित आहे. एक अभंग तुकोबर यांचा निर्याण प्रकरणातला फार गोड आहे. रज्जू सर्पाकार भास येणे जगदंबर, तुकोबर यांचा अभंग आहे. हे जग कसं वाटलं, भास येले असं म्हटलंय. आमचे गुरुजी एक वाक्य सांगत होते भाऊ पाठशाळेमध्ये असताना, ते असं म्हणायचे, जग भासलं असं म्हटलंय. जग केलं म्हणायचं, जग झालं म्हणायचं का जग भासलं म्हणायचं. जग केलं म्हटलं की आरंभवाद, जग झालं म्हटलं की परिणामवाद, आणि जग भासलं म्हटलं की विवर्तवाद. आरंभवाद म्हटलं की नैयायिक, परिणामवाद म्हटलं की सांख्य, आणि विवर्तवाद म्हटलं की वेदांत. अशा काही कोट्या करायच्या. त्याला दृष्टांत दिला रज्जू सर्पाकार. जसा दोरीवर सर्प भासतो तसं परमतत्वावर हे जगत भासलंय, आणि जे जे भासलेलं आहे ते मिथ्या. दोरीवरचा सर्प हा मिथ्या, दोरीवरचा सर्प हा मिथ्या, कारण तो भासमान कालामध्येच आहे. त्याला जी काल आहे तो तेवढ्याच कालात आहे ना. त्या दोरीवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाचं अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. रज्जू नाम दोरी, दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या सर्पाचं अस्तित्व आहे, जे वाटतं ते आम्हाला. पण एकदा दोरीचं ज्ञान झालं की तिथं सर्प कुठं राहिला. जोपर्यंत दोरीचं ज्ञान नाहीये, रात्रीच्या वेळेला आपण निघालो आणि आपल्याला पायामध्ये ती दोरी अडकली, मंद अंधकार आहे, म्हणजे पूर्णपणे गडद अंधकारही नाहीये, पूर्ण प्रकाशही नाहीये, मंद अंधकारामध्ये पायाला ती दोरी लागली. लागल्याबरोबर आपल्याला एकदम घाबरून गेलो, कारण आपल्याला भ्रम कशाचा झाला, सापाचा. अरे साप साप म्हणून आपण घाबरून गेलो, आपल्याला भीती वाटायला लागली. मग कोणीतरी बॅटरी आणली, कुठे कुठे बघायला लागले, तर त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये ते काय दिसली, दोरी. दोरी दिसल्यानंतर मग साप साप वाटेल का, नाही, गेली भीती निघून. साप जे वाटत होतं ते गेलं निघून. ऐका, म्हणजे याचा अर्थ साप वाटत होता, वस्तुतः तो नाहीये. वाटणं आणि असणं याच्यात फरक आहे. ब्रह्मसूत्र भाषामध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी अध्यासाचं लक्षण करताना असं केलंय, अतस्मिन तद्बुद्धी ही अध्यासहा. तसं नसून तसं वाटणं याला अध्यास म्हणा. म्हणजे सर्प नसून दोरीवर सर्प वाटणं तो अध्यास आहे. रजत नसून शुक्तीवर रजत वाटणं तो अध्यास आहे. पुरुष नसूनही स्थानवर पुरुष वाटणं तो अध्यास आहे. तसं जगत नसूनही परमतत्वावर जगत वाटणं हा अध्यास आहे. तसं नसून तसं वाटणं हा अध्यास आहे. आता आणखीन एक गंमत सांगतो. खरं तर वेदांतामध्ये मुळात दोन सत्ता मांडल्या, एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. पण
जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी या संपूर्ण जगताची संगती लागावी याच्याकरता आणखीन एक सत्ता सांगितली आणि ती व्यवहारिक सत्ता. याच्या व्याख्या करताना असं केलंय, ज्या सत्तेचा कधीच नाश होत नाही ती पारमार्थिक सत्ता, ज्या सत्तेचा पारमार्थिक सत्तेने नाश होतो ती व्यवहारिक सत्ता, आणि ज्या सत्तेचा व्यवहारिक सत्तेने नाश होतो ती प्रातिभासिक सत्ता. थोडं कळण्याकरता बोलायचं झालं तर स्वप्नामध्ये जी सत्ता आहे ती प्रातिभासिक, आता जागृतीमध्ये जी सत्ता आहे ती व्यवहारिक, आणि याच्या पलीकडे असलेली ब्रह्मतत्वाच्या आत्मप्रचितीमध्ये असलेली जी सत्ता आहे ती पारमार्थिक. मुळात आहे ती केवळ आणि केवळ एक सत्ता पारमार्थिक, आणि जी येणारी प्रतीतीला प्रातिभासिक. पण या जगताला काय म्हणायचं नेमकं? दोरीवर भासलेला सर्प हा सत म्हणायचा का असत म्हणायचा? कारण असत हा शब्द येतो कशाला? ज्याला नाहीच हे सांगायचंय त्याला असत म्हटलं जातं, आणि सत्य कशाला म्हटलं जातं? जे आहेच ते सांगायचंय त्याला सत म्हटलं जातं. हे कळण्याकरता आता वेदांतातल्या याच्यापेक्षाही क्लिष्ट व्याख्या आहे, पण त्या सगळ्या जर वेदांतातल्या तितक्या क्लिष्ट व्याख्या सांगितल्या तर माझ्या प्रवचनानंतर जेव्हा समारोपाला मिलिंदजी उभा राहणार आहेत तेव्हा ते असं म्हणतील की महाराजांची 5 वर्ष प्रवचन झाली, पुष्कळ झालं. एखाद्याच असं म्हणाल तुम्ही. म्हणून मी त्या वेदांतात, पण मी म्हटलो आपल्याला, कालही म्हटलो आणि मी आपल्याला बोललो काल, काही जागा अशा आहेत, म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलेन, काही जागा अशा आहेत की त्या जागाच वक्त्याला बोलायला लावतात. आणि महाराष्ट्रातल्या ज्या काही मोजक्या जागा आहेत त्याच्यातली एक जागा म्हणजे नागपूरची आहे, हे नक्की ऐका. माझ्याबरोबर काल त्यांना माझ्याबरोबर काल आलेला आमचा भाऊ होता सागर, तोही यांना म्हटला, एरवी मी असं कधी बोलत नाही, परंतु नागपूरमध्ये बोलतो कारण ही जागा बोलायला लावते. आळंदीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही कीर्तन करताना वेदांताच्या प्रक्रिया मांडू वाटतात, देहूमध्ये जशा मांडू वाटतात, पैठणमध्ये जशा मांडू वाटतात, तशाच नागपूरमध्ये मांडू वाटतात, तितक्या ताकदीने मांडवा वाटतात. सो ते बोलायला लावत असतात. मी आपल्याला हे वेदांतातला हा जो विचार मांडायला लागलो, मला मान्य, मला ज्या शब्दावर जायचं आहे, शुद्धीच्या मार्गावर इथं जायचं आहे, पण तो शुद्धी शब्द सांगत असताना ब्रह्मतत्व असा जो मुद्दा मी मांडला आणि त्याच्यावर मग हा सेवा धर्माचा आचार कशा पद्धतीने करायचा हे पुढे बघूया. ते शुद्ध सांगत असताना ते ब्रह्मतत्व आहे ते केवळ आणि केवळ ब्रह्म. म्हणून मी म्हणत होतो की 4 प्रक्रिया सांगितल्या होत्या. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा? एक जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सत्यत्वाचा, तो संसारिकाचा. दुसरा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अनित्यत्वाचा, तो विरक्ताचा. तिसरा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिथ्यात्वाचा, तो ब्रह्मज्ञान्यांचा. आणि चौथा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन परमात्म तत्वाचा, तो भगवत भक्ताचा. असा आपला विचार चाललाय. त्याच्यात मिथ्यात्वाचा विचार आपण करत होतो, आणि मिथ्यात्वाचं लक्षण सांगताना मी असं सांगत होतो की जे सतही नाही असतही नाही त्याला म्हणा मिथ्या. दोरीवर भासलेला जो सर्प आहे त्याला सत म्हणायचं का असत म्हणायचं? असत या शब्दाचा अर्थ नाहीच आणि सत या शब्दाचा अर्थ आहेच, असं मी सोपे सांगितले तुम्हाला. हे मुळात मी जेवढा वेदांत सोपा करून सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमचे गुरुजी सांगायचे की सोपं करून सांगा, लोकांना कळेल अशा भाषेमध्ये सांगा. शशशृंग, खपुष्प, वंध्यापुत्र ही असताची उदाहरण आहेत. वंदेची या लेखा कैची जन्मपत्रिका ज्ञानोबा बोलतात. जे नाहीच त्याला असत म्हटलं जातं. शशशृंग शब्द जरा ऐकायला जड जातो ना, सोपं सांगू त्याचा अर्थ. शशशृंग म्हणजे काय? सश्याला शिंग. शक्य आहे का? सश्याला शिंग शक्य आहे का? नाही. बरं, दुसरा एक शब्द सांगतो. खपुष्प शब्द जरा ऐकायला जड वाटतो. खपुष्प, ख म्हणजे काय? आकाश, आणि पुष्प म्हणजे फुल. म्हणजे महाराजांना हार घालायचा आहे, फुलं आणा, कुठून? आकाशाची फुलं. काय शक्य आहे? म्हणजे आकाशाची फुलं आहे का? नाहीच. शशशृंग आहे का? नाहीच. वंध्यापुत्र, वंध्या म्हणायचं आणि पुन्हा पुत्र म्हणायचं, कसं शक्य आहे? ज्ञानोबारांनी म्हणून तर प्रश्नचिन्ह केलं. वंदेची या लेखा कैची जन्मपत्रिका, याचा अर्थ ते नाहीच. म्हणून शशशृंग, खपुष्प, वंध्यापुत्र ही कशाची उदाहरण आहेत? असताची, जे नाहीच. बरोबर आहे. आता सत कशाला म्हटलं जातं? जे आहेच, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला सत म्हटलं जातं. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे, दोरीवर भासलेला जो सर्प आहे त्याला सत म्हणायचं का असत म्हणायचं? असत म्हणावं तर भासला का नाही? प्रतीती आली ना तुम्हाला? असत म्हणता येईल का सांगा? असत म्हणावं तर भासला ना तुम्हाला? तो काही वेळ का होईना पण भासला ना तुम्हाला, मग त्याला असत कसं काय म्हणता येईल? बरं, मग सत म्हणा.
सत म्हणावं तर त्याचा नाश होतोय, ते अविनाशी नाहीये. सत म्हणावं तर नाश होतो, कारण दोरीचं ज्ञान झालं की संपलं ना, नाश झाला. म्हणजे सत का म्हणता येत नाही, त्याचा नाश झाला. असत का म्हणता येत नाही, प्रतीतीला आला. कळलं का बघा, असत का म्हणता येत नाही, प्रतीतीला आला. आणि सत का म्हणता येत नाही, त्याचा नाश होतो. बघा बरं, नाही कळालं आणखीन दुसरं सांगतो. आता मी आणखीन आता याच्यात काय करायचं, म्हणजे याच्या आता जग इकडं संगतीला वापर, या जगताकडे. जगताचा विचार करायचा झाला तर जगताला सत म्हणायचं का असत म्हणायचं? सत म्हणावं तर याचा नाश होतोय, सत म्हणावं तर याचा नाश होतोय. बर, असत म्हणावं तर प्रतीतीला येते. आता मला सांगा, हा माईक असत म्हणावं तर दिसतोय ना, कसं काय असत म्हणता येईल? त्याची जाणीव, म्हणून त्याला व्यावहारिक सत्ता मानावी लागली होती. म्हणून इथं व्यावहारिक सत्ता मानावी लागली. ही जी व्यावहारिक सत्ता का मानायची, त्याचा परिणाम जाणवतोय म्हणून व्यावहारिक सत्तेला स्वीकारावं लागलं. नाही पटलं तर दुसरं एक उदाहरण देतो, आणखीन एक उदाहरण देतो. कल्पना करा, एखादा मनुष्य झोपलाय, झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो जंगलात गेला, जंगलामध्ये त्याच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ लागल्याबरोबर हा पुढे पळायला लागला. हा वाघ त्याच्या पाठीमागं पळायला लागला. हा पुढे पळतोय, वाघ त्याच्या पाठीमागं पळतोय. हा पुढे पळतोय, वाघ त्याच्या पाठीमागं पळतोय. धापा टाकत 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 निघालेला आहे. खरं तर असं आहे, आपण जंगलामध्ये गेलो आणि वाघ जर आपल्या समोर आला तर पळायचं नाही, जिथं आहे तिथंच उभा राहायचं. वाघ काहीच करत नाही असं म्हणतात. ते आमचे विजयशेठ आम्ही गेलो होतो वाघ बघायला, तेव्हा तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने सांगितलं, असं म्हणतात. ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही बघून घ्या आणि मला पुढल्या वर्षी सांगा. हो महाराज पण म्हणणार ते खरं आहे, जर आलात तर सांगा, नाही आलं तर आम्ही समजून घेऊ काय असेल ते. माग लागला. शेवटी हा घाबरला, पळतोय, वाघ माग लागलाय. आणि एकदम वाघाने अशी त्याच्यावर झापड मारली, एकदम ओरडला, वाचवा म्हणून ओरडला. हे सगळं कुठे चाललंय? स्वप्नात. वाचवा म्हणून ओरडल्याबरोबर बायको स्वयंपाकघरात काम करत होती. बायको स्वयंपाकघरातून बाहेर आली. काय काय बाबा हे काय, सकाळच्या सकाळी हे काय वाचवा वाचवा म्हणून ओरडायला लागले म्हणून बाहेर आली. ती आता ते पोळ्या करत होती, बेलनं घेऊनच आली. हा तसलं समजू नका, पण पोळ्या करता करता आलेली होती ती. आणि एकदम आल्याबरोबर त्यानं असं उठवलं, काय चाललंय, काय करायला लागला ते. एकदम तो त्याने डोळे उघडले, काय जंगल नाही, काही नाही, वाघ नाही. वाघाची काय ताकद आहे, बायको असल्यावर काही विषयच नाही, काहीच नाही. इकडे तिकडे बघितलं सगळं आणि मग शांत झाला. नाही स्वप्न पडलं होतं. मला आपल्याला विचारायचं आहे, पण त्याचं अंग सगळं ओलं झालेलं होतं, घाबे घूम झालेला होता. आता मला सांगा, वाघ खरंच त्याच्या मागं लागला होता का? नाही, स्वप्न आहे त्याला. पण अंग त्याचं ओलं चिंब झालं, हे खरं का खोटं? खरं आहे ना. वाघ मागं लागला हे खोटं आहे, पण अंग त्याचं ओलं चिंब झालं हे खरं आहे. मग त्या खऱ्या करता, त्या ओलं चिंब झालं त्याच्या करता काहीतरी तुम्हाला सत्ता मानावी लागेल ना. त्या सत्तेचं नाव आहे व्यावहारिक सत्ता. त्या सत्तेचं नाव आहे. ही व्यावहारिक सत्ता मानायची आहे, ती तिथं मानायची आहे. मग ही जी दृश्य जगत आहे, या दृश्य जगताचा विचार करायला गेलं तर केवळ आणि केवळ एक सत्ता पारमार्थिक आणि दुसरी सत्ता प्रातिभासिक. पण पारमार्थिक आणि प्रातिभासिक याच्यामध्ये याची जी प्रतीती आम्हाला येते, रोज आमचा संपर्क याच्याशी येतोय, याला कोणती तरी सत्ता मानावी लागेल ना. ही व्यावहारिक सत्ता. मग ही व्यावहारिक सत्तेमध्ये असलेली जी वस्तू आहे, याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सत म्हटलं तरी अडचण आहे आणि असत म्हटलं तरी अडचण आहे. म्हणून सत असताहून विलक्षण, त्यालाच म्हणा मिथ्या. सत असत अनधिकरणत्व. मिथ्या हा शब्द त्याच्याकरता येतो. सत म्हटलं तरी अडचण आहे, असत म्हटलं तरी अडचण आहे. तुम्ही सत म्हटला तरी अडकता. तुम्ही जर या वस्तूला, आता इथं बोलतो, या वस्तूला सत म्हणावं तर ब्रह्म कसं आहे? सत्य. आणि ब्रह्म सत्य आहे, त्याच्याबद्दल उपनिषदाची भाषा आहे एकमेव अद्वितीयम ब्रह्म. म्हणजे ते एक आहे, सत आहे आणि तेच एक आहे, दोन नाहीच. मग तुम्ही याला जर सत म्हटलं तर ते एक सत आणि हे एक सत होईल, दोन होतील सत, चालत नाही. बर, असत म्हणा, असत म्हणावं तर प्रतीती येते. प्रतीती येते, हे घेतल्याशिवाय आम्हाला बोलता येत नाही. म्हणणार नाही हे असत आहे, मग कसं बोलता? हे पाहिजे, मग याची प्रतीती आहे ना. बर, मग याची प्रतीती येते, असत म्हणता येत नाही. आणि केवळ एकच ब्रह्म आहे म्हणून सत आहे, म्हणून याला सत म्हणता येत नाही. मग याला सतही म्हणता येणार नाही, असतही म्हणता येणार नाही. सत आणि असदाचं अनधिकरणत्व जे असतं त्यालाच मिथ्या म्हणा. त्याला मिथ्या हा शब्द आला. या दोन्हीपेक्षा एक वेगळा शब्द आचार्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून
म्हणून या संपूर्ण जगाकडे मिथ्यात्व बुद्धीने जो पाहतो तो ब्रह्मज्ञानी. आणि शेवटचा मुद्दा आहे, संपूर्ण जगाकडे परमात्मा बुद्धीने पाहतो तो भगवत भक्त. संपूर्ण जगाकडे दृष्टी त्यांची जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, किंवा ज्ञानोबा बोलतात सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र. आणि या भूमिकेमध्ये असं असणारं जे व्यापक तत्व, निराकार निरवय असलेलं तत्व, ते शुद्ध असलेलं ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाच्या प्रतीती करता. म्हणजे प्राप्ती हा शब्द थोडा वेदांताच्या दृष्टीने अडचणीचा ठरणार आहे, कारण मी प्राप्ती ही परिच्छिन्नाची सांगितली आणि ब्रह्मतत्व हे व्यापक आहे. व्यापकाची प्राप्ती नसते, त्याची प्रतीती असते, अनुभूती असते. प्राप्ती नाही, ते प्रतीती आहे, अनुभूती आहे. आणि म्हणून त्याच्या अनुभूती करता आम्ही मार्गावर निघालो. मग मार्गावर जात असताना आमचा आचार कसा असावा, आमचं वावरणं कसं असावं, तेव्हा भैयाजी महाराज असं सांगतात, सेवा धर्माचा आचार. तर मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मला आता याच्यातले बारकावे, माझा समारोपी सत्र असल्यामुळे याच्यातले छोटे छोटे बारकावे सांगून मला थांबायचं आहे. मला असं वाटतं की या ओवीतल्या पूर्वार्धामध्ये आणि या ओवीच्या उत्तरार्धामध्ये केलेलं भाष्य बघा. पूर्वार्धामध्ये केले शुद्धीच्या मार्गावर आणि उत्तरार्धामध्ये केले सेवा धर्माचा आचार. इथं शुद्धीच्या हा शब्द ब्रह्मतत्वाच्या अनुषंगाने आहे आणि सेवा हा शब्द इथं आहे. मला वाटतं शुद्धीच्या हा शब्द ब्रह्मतत्वाच्या अनुषंगाने म्हणजे ज्ञान या दृष्टीने आहे आणि सेवा हा भक्तीच्या दृष्टीने आहे. थोडक्यात या ओवीतल्या पूर्वार्धामध्ये ज्ञानाचं चिंतन आहे आणि याच ओवीतल्या उत्तरार्धामध्ये भक्तीचं चिंतन आहे. असा विचार करा. पूर्वार्ध ज्ञानशास्त्र सांगताय आणि उत्तरार्ध भक्तिशास्त्र सांगतोय. शुद्धीच्या मार्गावर ज्ञानशास्त्र, सेवा धर्माचा आचार भक्तिशास्त्र. काय सेवा धर्माचा आचार? हे भक्तिशास्त्राच्या अनुषंगाने हा सेवा धर्माचा आचार नेमकं काय आहे? या शुद्धीच्या मार्गावर हा सेवेचा आचार करणं, कारण सेवेला सद्गुरु श्री भैयाजी महाराजांनी धर्म म्हटलंय. तर मला असं वाटतं कधी कधी धर्म या शब्दाची व्याख्या किती व्यापक केली होईल, किती व्यापक करून ठेवली महाराजांनी व्याख्या. धर्म धर्म कशाला म्हणायचं? आपल्याकडून घडत असलेली सेवा यालाच धर्म म्हणा. आपल्याकडून घडत असलेली सेवा. आता त्या सेवेचे प्रकार, ती सेवा कोणत्या पद्धतीची, त्या सेवेचं स्वरूप काय, ही चर्चा पुष्कळ आहे मोठी. हा सेवा शब्द कशा अनुषंगाने घ्यावा, कोणती सेवा? सेवा शब्दाच्या अनुषंगाने तीन भाव येतात माझ्या समोर. पहा पटतात का? त्रिपुटी आहे सेवा. घड काय आहे? आता पुन्हा मला थोडं तत्वज्ञान जावंच लागेल. त्रिपुटी शिवाय सेवा घडत नाही. आता तुम्ही म्हणा ही त्रिपुटी म्हणजे काय? त्रिपुटीमध्ये काय लागतं? सेवा करणारा एक लागतो आणि ज्याची सेवा करायची तो एक लागतो आणि मग ज्याच्याकडून जीव होते ती सेवा. बरोबर आहे? हे तिघं लागतात. त्याला काय म्हटलं जातं? सेवा करणारा त्याला सेवक म्हटलं जातं आणि सेवा ज्याची केली जाते त्याला सेव्य म्हटलं जातं. त्यामुळे सेवा, सेव्य, सेवा आणि सेवक ही त्रिपुटी आल्याशिवाय सेवा धर्माचा आचार होत नाही. ही त्रिपुटी पाहिजे. म्हणजे सेव्यही पाहिजे, सेवकही पाहिजे आणि त्या सेवकाकडून त्या सेव्याची सेवाही पाहिजे, म्हणजे सेवा धर्माचा आचार घडतो. जसं ध्याता ध्यान आणि ध्येय, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, दृष्टा दृश्य आणि दर्शन, हे त्रिपुटी आहे. म्हणजे मी द्रष्टा. आता त्याच्यात आणखीन एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे दृश्य आहे म्हणून मी दृष्टा, दृश्य आहे म्हणून मी दृष्टा. जर दृश्यच नसेल तर दृष्टा शब्दही येत नाही आणि दृष्टा शब्द आलाच नाही तर दृष्ट्याकडून दृश्याचं दर्शन हेही शब्द येत नाही. त्रिपुटी रहित आणि त्रिपुटी सहित. आता याच्यात आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे. त्रिपुटी द्वैतात असते, त्रिपुटी सहित होणं हे द्वैत आहे आणि त्रिपुटी रहित होणं हे अद्वैत आहे. आता अद्वैताची व्याख्या करायची झाली तर अशी करावी लागेल. इतका विचार अद्वैताचा विस्तार आहे. त्रिपुटी रहित होणं म्हणजे तिथं दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही भूमिकाच न राहणं याला द्वैत म्हटलं जातं आणि ही भूमिका जिथं राहते तिथं द्वैत आहे ना. म्हणजे ते दृश्य आहे, मी द्रष्टा आहे, म्हणजे ते आणि मी हे शब्द आले ना आणि हे शब्द द्वैताचं प्रतिपादन करतात. मग आता सेवा, सेव्य आणि सेवक
ही त्रिपुटी जर द्वैतातून असेल तर मग द्वैताचा विचार केला का महाराजांनी? जर द्वैताचा विचार केला असेल तर मग अगोदर ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने अद्वैत का सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर आणखीन एक त्याच्यात वैशिष्ट्य सांगतो, ऐका, मी फार महत्वाचा विचार सांगणार आहे. हे जे द्वैत सांगितलं ना, हे द्वैत म्हटलं की दुःखाला जन्म देतो. हो, नियम असा आहे. द्वैत म्हटलं की दुःख आणि अद्वैत म्हटलं की सुख. एवढं तरी पटलंय का बघा? या नियमात काही अडचण वाटते का तुम्हाला? द्वैत म्हटलं की दुःख आणि अद्वैत म्हटलं की सुख. मग जर सेवा, सेव्य आणि सेवक ही त्रिपुटी जर द्वैतावर आधारित असते तर मग सेवा धर्माचा आचार याच्यामध्ये काही दुःख सांगितलं का? मग नाही ना. मग तर तुम्ही तर त्रिपुटी मांडायला लागला, ते तर द्वैत म्हणायला लागला. आता त्याच्यात एक वैशिष्ट्य सांगतो. जे सत्य द्वैत असतं ते दुःखाला जन्म देतं आणि जे कल्पित द्वैत असतं ते सुखाला जन्म देतं. आणखी त्याच्यात वैशिष्ट्य सांगतो. दुःखोत्पादक द्वैत वेगळं आणि सुखोत्पादक द्वैत वेगळं. म्हणजे नेमकं कसं? आपल्याकडे मी आचार्यांचंच एक वचन सांगतो. आचार्यांनी एवढं गोड वचन सांगितलंय. मधुसूदन सरस्वतींचंही ते वचन आहे. आचार्यांच्याही काही भाषामध्ये ते वचन दिसून येतं. भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, अशी भाषा आहे. भक्ता करता कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर असतं. आता हे कल्पित द्वैत मुद्दाम शब्द वापरतो आणि ते कळण्याकरता तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. जे काही अनेक अभंग तुम्ही ऐकलेलाच आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आहे का नाही अभंग महाराजांचा? नको ब्रह्मज्ञान. पण याच्यात एक वैशिष्ट्य आहे. हे नको ब्रह्मज्ञान कधी म्हणतायत महाराज? ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर. हे लक्षात घ्या. आमचे गुरुजी म्हणायचे, तुला ब्रह्म नीट लिहिता येत नाही, नको ब्रह्मज्ञान म्हणायला लागला. तुला अगोदर ब्रह्म लिहायला तरी यावं. नको हा शब्द दोन पद्धतीने, याला प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध म्हटलं जातं. याला तत्वज्ञानामध्ये प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध म्हटलं जातं. वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी, वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला, याला काय अर्थ आहे? एखादा मनुष्य जेवायला लागला, दुसरा मनुष्य जेवणाऱ्याकडे बघायला लागला, म्हणायला लागला, रामराव तुम्ही जेवता, जेव्हा जेव्हा मला नको, तुम्ही जेव्हा मला नको. जेवणारे रामराव म्हटले, तुला येच म्हटलं नाही तर नको का म्हणायला लागलाय? तसं नको ब्रह्मज्ञान कधी? ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर. महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान का? देवा मला ब्रह्मज्ञान नको, मला ते नको सांगू, माझ्याकडे ते आहेच. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? तुकोबारांचे शब्द आहेत. माझ्याकडे सर्वात्मकपणाची अवस्था आहे, कोण चोरून घेऊन जाणार आहे? मी आपल्याला विचारू, सर्वात्मकपणाची अवस्था चोरून कोण घेऊन जाणार आहे? महाराज प्रश्न विचारतात, कोणी घेऊन जाणार नाही का? सांगू त्याची दोन कारण. हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही. सर्वात्मकपण ही अवस्था निरवयव आहे, निराकार आहे आणि चोरी साकाराची असते. ऐका, हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही. थोडं पुढलं गमतीने बोलू, याची कोणाला गरजच नाही म्हणून कोणी चोरी करणार नाही. कोणाला गरज आहे मला सांगा? आम्हाला प्रवचनात गेलो आणि आम्ही काय केलं? महाराजांचं सर्वात्मकपण चोरलं. कोण आहे? हा, महाराजांची चप्पल चोरली. हे ठीक आहे. लोक देत म्हणतात तुमचा प्रसाद चपलीचा असतो. होय, काही करत राहतात लोक. सर्वात्मकत्व, ब्रह्मज्ञानाची स्थिती प्राप्त आहे देवा आम्हाला. आमची अपेक्षा आहे, मी भक्त तू देव ऐसे करी. आणि मी भक्त आणि तू देव असावा, याला कल्पित द्वैत म्हटलं जातं. का? कारण मी भक्त असल्याशिवाय आणि तू देव म्हणून माझ्या समोर असल्याशिवाय माझ्याकडून मुखातून नामस्मरण येणार नाही. आणि देवा, मला ब्रह्मज्ञानापेक्षा सुद्धा तुझ्या नामस्मरणामध्ये अधिक आनंद आहे. मला त्या ब्रह्मज्ञानाच्या अनुभूतीपेक्षा सुद्धा अद्वैती तो माझे नाही समाधान. गोड हे चरण सेवा तुझी. तुझ्या नामस्मरणात अधिक पद्धतीचा आनंद आहे, तुझ्या सेवेत अधिक पद्धतीचा आनंद आहे. सेवा करताना ही त्रिपुटी समोर घ्या. एक सेव्य आहे, दुसरा सेवक आहे आणि सेवकाकडून सेव्याची घडलेली सेवा आहे. आता मला याच्यात जे वैशिष्ट्य मांडायचं आहे ते आणखीन थोडं बारकाईने पुढचं ऐका. महाराज असं सांगतात, शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार. आम्ही त्या ब्रह्मतत्वाच्या प्रतीतीच्या मार्गावर निघालो, पण जात असताना काय केलंय आम्ही? सेवा धर्माचा आचार. आम्हाला ते शुद्धीचा मार्ग म्हणजेच ते शुद्ध असलेलं ब्रह्मतत्व ते आम्हाला प्राप्त करायचं आहे. आम्ही त्याच्याकरता निघालो आणि त्याच्याकरता जो आम्हाला आचार ठेवायचा आहे या मार्गावर आम्ही चालल्यानंतर. आता मार्गावर म्हणताना तुम्ही कर्म नावाचा मार्ग घ्या, ज्ञान नावाचा मार्ग घ्या, योग नावाचा मार्ग घ्या, भक्ती नावाचा मार्ग घ्या.
हा म्हणजे मला असं वाटतं भैयाजी महाराजांचं वाङ्मय हे संकुचित नाही, ते व्यापक आहे. ऐका, हे महाराजांना असं म्हणायचं आहे, माझ्याजवळ आलेला जो कोणी असेल त्याला कर्म नावाचा मार्ग स्वीकारायचा असेल हरकत नाही, ज्ञान नावाचा मार्ग स्वीकारायचा असेल हरकत नाही, योग नावाचा मार्ग स्वीकारायचा असेल काही हरकत नाही, भक्ती नावाचा मार्ग स्वीकारायचा असेल काही हरकत नाही. पण या मार्गावर जाताना तू कर्म मार्ग घे, ज्ञान मार्ग घे, योग मार्ग घे, भक्ती मार्ग घे, कोणताही मार्ग घे, पण मी सांगतो तेवढं ऐका, त्या मार्गावर आचार मात्र कशाचा असावा? सेवा धर्माचा आचार. त्या मार्गावर चालताना आचार मात्र सेवा धर्माचा पाहिजे. तुम्ही कर्म नावाच्या मार्गाने निघाला तरी सेवेचा आचार तुमच्याकडे पाहिजे, ज्ञान नावाच्या मार्गाने निघाला तरी सेवेचा आचार तुमच्याकडे पाहिजे, योग नावाच्या मार्गाने निघाला तरी सेवेचा आचार तुमच्याकडे पाहिजे, आणि भक्ती नावाच्या मार्गावर निघाला तरी सेवेचा आचार तुमच्याकडे पाहिजे. मला पुन्हा प्रश्न उपस्थित करायचा आहे, हा सेवेचा आचार असणं म्हणजे नेमकं काय? सेवा करणं म्हणजे नेमकं काय? काय करायची सेवा? तर आता गमती अशी आहे, साध्या काल आपण बोललो, काल त्या श्लोकावर येऊन थांबलो होतो. भगवान स्वतः सांगतात ज्ञान प्राप्त करायचं आहे, शुद्धीच्या मार्गावर ज्ञान प्राप्त करायचं आहे. मग तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शन. हा जे पुढे काही असेल ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. जेत ज्ञानाचा कुरुटा येत सेवा हा दारवंठा. ज्ञानोबराय बोलतात आम्हाला, शुद्धीच्या मार्गावर जेत ज्ञानाचा कुरुटा, सेवा धर्माचा आचार, येत सेवा हा दारवंठा. बस घरी गेल्यानंतर एक काम करा, ज्ञानेश्वरी उघडा आणि एवढीच ओवी घ्या. ही ओवी एका बाजूला ठेवा आणि प्रार्थना स्तोत्रातली ही ओवी आत्ता घेतलेली एका बाजूला ठेवा. एका बाजूला भैयाजी महाराज सांगतात शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, एका बाजूला ज्ञानेश्वर महाराज सांगतात जेत ज्ञानाचा कुरुटा येत सेवा हा दारवंठा. मला वाटतं जेत ज्ञानाचा कुरुटा येत सेवा हा दारवंठा या ओवीचा अलीकडल्या काळातला अनुवाद म्हणजे प्रार्थना स्तोत्रातली ही ओवी आहे, शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, त्याचाच एक अनुवाद. त्यामुळे भैयाजी महाराजांचं वाङ्मय हे ज्ञानेश्वरीला अनुसरून, भैयाजी महाराजांचं वाङ्मय तुकोबारांच्या गाथ्याला अनुसरून त्या ओवीला पॅरलल पाहणं, वेगळा विचार नाही. जेत म्हणजे ज्ञानोबराय जसं दोन तुकड्यामध्ये सांगतात जेत ज्ञानाचा कुरुठा येत सेवा हा दारवंठा, तेच आम्हाला सांगितलं ना शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार. मग हा सेवा धर्माचा आचार सांगताना, ते ज्ञान प्राप्त करताना मात्र भगवान सांगतात काय करा? 3 गोष्टी. एक प्रणिपातेन, दुसरा परिप्रश्नेन आणि तिसरा सेवया. सेवया म्हणजे आपल्या खायच्या नाही, सेवा हा महत्वाचा आहे. आता प्रणिपातेन म्हणजे नमस्कार. आता याच्यात ऐका, मला आणखीन एक याच्यात असं म्हणायचं आहे, तो नमस्कार करताना सुद्धा काल दादांनी सांगितलं कशा पद्धतीने ते नमस्कार केला, सच्चिदानंद बाबांची पत्नी वगैरे कथा सांगितली. ते प्रणिपात करणं म्हणजे पाया पडणं, तो जो नमस्कार आहे तो नेमका कशा पद्धतीने असावा, तिथं भावना काय असावी. मी आपल्याला एक प्रश्न विचारू का? पाया पडणं ही क्रिया म्हणून घ्यायची आहे का एक पद्धतीची शरणागतीची भावना म्हणून घ्यायची आहे? सेवेच्या अनुषंगाने पाया पडणं नावाची क्रिया करायची आहे का पाया पडण्याची एक फक्त क्रिया करायची आहे? तर पाया पडणं असं गमतीचं असतं, कोण कसं पाया पडेल सांगता येत नाही, कसंही पाया पडतात लोक. आमच्याकडे कर्नाटकात एका माणसाला पाया पडताना पायाला चिमटा घ्यायची सवय. अहो किती अवघड आहे आता, कसंही पाया पडतात लोक. पाया पडताना बरं, आता आम्ही आळंदी पंढरपुरामध्ये बघतो काही माणसं असे कुठून तरी, आता नागपूरमध्ये आता एवढा हॉल गच्च भरलाय, सगळेजण मला पाहतात, मी काही सगळ्यांनाच ओळखतो अशातला भाग नाही. मग कुठेतरी आम्हाला पंढरपुरात आळंदीत देऊन बघतात, लांबून म्हणतात जय हरी महाराज जय हरी वगैरे वगैरे, तेवढं लोक बसत नाहीत. तसल्या गर्दीमध्ये हात घालतात पायाला, म्हणजे महाराज पडले तरी हरकत नाही पण आपला हात पायाला लागला पाहिजे. एवढ्या सामान्य पाया पडण्याच्या क्रियेला आपण प्रणिपात येणं एवढं म्हणायचं का? प्रणिपात हा एवढाच आहे का? कधी कधी अशी गंमत असते, कधी कधी लोक आम्हाला घरी घेऊन जातात आणि मग ते घरी घेऊन गेल्यानंतर ते पाया पडण्याच्या दृष्टीने ते आई घरी घेऊन जाते आणि मग ते मुलं झोपलेली असतात, त्यांना ते उठवते, उठा 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 महाराज आले उठा. आता ती झोपलेली बिचारी पोरं, रात्री 11-12 वाजता ती लहान लहान मुलं झोपलेली आणि ती आई काही ऐकत नाही, उठा. मी म्हणतो राहू द्या, झोपू द्या त्यांना,
कशा करता उगीच त्यांना? नाही नाही, पाया पडायचं. अहो म्हटलं त्यांना कशाला, तुम्ही आता आम्हाला घेऊन आलाय, काय चहा पाजायचा तो चहा द्या, सगळ्यात महत्वाचं जी दक्षिणा त्याच्याकरता तर एवढं रात्री आम्ही आलोय, कशाला आमचं कशाला फिरतोय आम्ही, तुम्हाला काय दक्षिणा द्यायची ती द्या, आम्हाला निघू द्या. पण ती आई ऐकत नाही, त्या मुलांना उठवायला लागते, ती मुलं उठत नाही, शेवटी त्यांना मारते ते आणि अर्धवट झोपीमध्ये त्याला डोक्यावर मारते, उठ उठ पाया पड. ते माझ्याकडे बघे, अर्धवट झोपीत होतं, त्याने माझ्याकडे पाय घेऊन सांगितलं पडत नाही. किती मोठा अपमान आहे आम्हाला घरी घेऊन जाऊन. ते शेवटी ऐकत नाही, नाही नाही पड. मी म्हणलं अहो राहू द्या, लहान मुलं देवा घरची फुलं, आणि असल्या मनी पाठ करून ठेवलेली आहे, राहू द्या राहू द्या. ती बाई तेवढ्यावर बसत नाही, ती बाई म्हणते नाही नाही महाराज, हा नेहमी सगळ्यांच्या पाया पडतो, तुमच्याच कसं काय पडेना, हा किती मोठा अपमान आहे. असले वाक्य घेऊन आम्हाला किती अपमानित करायचं. एवढ्यावरती बाई ऐकत नाही, त्याचं मुडकं धरते आणि आमच्या पायावर असं आपटते असं पूर्ण असं, मग तिला बरं वाटतं. पण तुम्हाला खरं सांगू का, त्या मुलाला आमच्या पायावर असं घासते, पण या सगळ्या गोंधळामध्ये ही बाई मात्र पाया पडत नाही. हे किती विशेष आहे हो. ज्याला पाया पडायला पाहिजे ती पडत नाही, त्या मुलांना विनाकारण त्याच्यावर आमच्या पायावर घासत राहते. साध्या या प्रणिपाताला म्हणायचं का, हा प्रणिपात आहे का, एवढाच असतो का नमस्कार करण्याची हीच पद्धत आहे का? नाही, याच्या पलीकडे काहीतरी आहे. ज्ञानप्राप्ती करता लागणारा हा प्रणिपात नाहीये. प्रणिपात नमस्कार करणं, शरणागती हा क्रियेचा विषय नाहीये, तो भावनेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकी गोड व्याख्या सांगितली आहे. ज्ञानोबा बोलतात, पै आपुलेनी भेदेवी न माझे जाणे जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे का. आणि त्याला दृष्टांत ज्ञानोबांनी दिला, घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशी जैसे. कितीतरी चिंतन आहे ते असं म्हणतात. प्रणिपात ठीक, परिप्रश्नेनं काही प्रश्न विचारा तुम्ही. ठीक, आपल्याला काही काढून घ्यायचं असेल तर तुम्ही पूर्वपक्ष करा. पूर्वपक्ष केल्याशिवाय उत्तर पक्ष होत नसतो. ज्याला पूर्वीच्या काळामध्ये खंडन मंडन म्हटलं जात असेल किंवा वादविवाद म्हटलं जात असेल, तुम्ही पूर्वपक्ष करा, प्रश्न विचारा. ठीक. आणि तिसरा मुद्दा सांगितला, सेवया म्हणजे सेवा. हा जो सेवा भाव आहे, हा भाव आहे. सेवा हा एक पद्धतीचा भाव आहे, ते काम नाहीये. सेवा हे काम नाहीये, तो एक भाव आहे, हे लक्षात ठेवा. मी सेवा धर्माचा परिणाम याच्या वेळेस पुष्कळ बोललोय, फक्त मला ते नाही, पण त्याच्या अनुषंगाने एक दोन मुद्दे फक्त मांडायचे. सेवा हे कुठंतरी काहीतरी आम्ही आता आपण, मला आणखीन एक आठवत आहे शब्द. पूर्वी आपल्याकडे कीर्तन सेवा असा शब्द असायचा. प्रवचन सेवा, भजन सेवा, पारायण सेवा, अन्नदान सेवा, सगळ्या गोष्टीला सेवा शब्द असायचा. पहा, आता अलीकडे ज्या सप्ताहाच्या पत्रिका असतात त्याच्यामध्ये कीर्तन सेवा असा शब्द नसतो, कीर्तनकार. आता कसा शब्द असतो, कीर्तनकार, प्रवचनकार. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवारांचं नाव ऐकून हात कापा. फार मोठी विभूती होऊन खूप मोठी. काव्यतीर्थ होते, वेदांत वाचस्पती होते, खूप गोड कीर्तन त्यांची. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार असं म्हणायचे, पूर्वी कीर्तन सेवा शब्द होता, आता कीर्तनकार आला. का? बहुतेक हा कार मध्ये यायला लागला, कीर्तनकार असं म्हणायचे. कोठे करायचे, खूप गोड कोट्या करायचे त्या अण्णा. आता अण्णांचं आम्हाला प्रत्यक्ष फार ऐकायला मिळालं नाही, पण जे काही थोडंफार युट्यूबला आम्ही ऐकतो आता अलीकडे का, हे थोडंफार युट्यूबला ऐकतो म्हणण्यापेक्षा युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे अलीकडल्या काळात, कारण अलीकडे युट्यूबलाही फार गोंधळ आहेत सगळे आता, पण जे काही ऐकायचं आहे ना ते हे ऐका. असे अनेक आहेत गोष्टी. सेवा काय शब्द आहे? सेवा हा शब्द सेवक, सेव्य आणि सेवा या दृष्टीने घेताना तीन भूमिका तयार होतात. सेवा करता, बरं सेवा का करायला लागलात? सेवा करणारा सेवक असतो आणि सेवेकऱ्याला जर विचारलं की तू सेवा का करतो, तर मला सेव्य रूपाला प्राप्त व्हायचं. एक साधारण उत्तर अशी येतात. एक तर जो सेवा करतो त्याला सेवक म्हटलं जातं, आणि त्या सेवकाला जर विचारलं की तू सेवा का करतो, तर तो म्हणतो मला सेव्य रूपाला प्राप्त व्हायचंय, म्हणजे साध्य प्राप्त करून घ्यायचंय. याचा अर्थ सेव्य रूप प्राप्त होणं हे सेवकाचं अंतिम साध्य आहे, असा सरळ अर्थ झाला. मी याच्यातले तीन भाव सांगतो आता. सेवा करताना सेवक रूप प्राप्त होणं एक, सेवा करताना सेव्य रूप प्राप्त होणं दोन, आणि तिसरं सांगू, सेवा करता करता सेवा रूप प्राप्त होणं तीन.
ही तिसरी भूमिका आहे. ऐका, सेवा करताना सेवक रूपत्व येणं एक, सेवा करताना सेव्य रूपत्व येणं दोन, आणि सेवा करताना सेवा रूपत्व येणं तीन. आणखीन एक याच्यातला आता मला पुढे बोलायचं आहे. तुम्ही कधीतरी आता माझ्यापेक्षा आपण जास्त प्रार्थना स्तोत्राचा अभ्यास केलेली मंडळी आहात. इथं दाजी महाराजांनी शेवटी सेवा धर्माचा आचार सांगितल्यानंतर नीती भक्ती निरंतर आपुली दया जे काही म्हटलं, भक्ती शब्द आला ना खाली, हे काय सांगतोय? सेवा धर्माचा आचार आणि भक्ती याचं एक थोडंसं मला भावलेलं मार्मिकपणा सांगून पुढे जातो. मला असं वाटतं की सेवा करता करता सेवक रूप होणं हा पहिला परिणाम, सेवा करता करता सेव्य रूप होणं हा दुसरा परिणाम, आणि सेवा करता करता सेवा रूप होणं हा तिसरा परिणाम. आता याच्यामध्ये सेवा करताना सेवक रूप होणं हा कर्मशास्त्राचा परिणाम आहे, सेवा करता करता सेव्य रूप होणं हा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने परिणाम आहे, आणि सेवा करता करता सेवा रूप होणं हा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने परिणाम आहे. आणि म्हणून तिसरा शब्द आलाय नीती भक्ती निरंतर. कारण सेवा करता करता आम्हाला सेवक रूप होणं हे महत्वाचं नाहीये, सेवा करता करता सेव्य रूप होणं हे महत्वाचं नाहीये, सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं हे महत्वाचं आहे. थोडं पुढे बोलू. जेव्हा सेवा करता करता आम्ही सेवा रूप होतो त्याला सेवेचा धर्म म्हटलं जातं. सेवा धर्माचा आचार, तो धर्माचा सेवा रूप होतो हा धर्म आहे. जरा आणखी पुढे बोलतो, धाडसाने बोलतो. सेवक रूप होणं हा धर्म नाहीये, सेव्य रूप होणं हाही धर्म नाहीये, सेवा रूप होऊन जाणं हा धर्म आहे. पटते का बघा? धर्म म्हणजे आमची कृती आहे ना, तिथं धर्म म्हणजे आमची तिथं कृती आहे काहीतरी, ती थोडं आणखीन पुढे बोलतो. धर्म या शब्दाचा अर्थ आहे प्रवाहित आहे, तो थांबत नाहीये. धर्म धर्म थांबत नसतो. तुम्ही थांबण्याला धर्म कसं म्हणाल? सेवकपणा थांबतोय, सेव्य रूप आलं की थांबलं ना, साध्य प्राप्त झालं की थांबलं. सेव्य रूपता ही मी जरा आणखीन बोलतो. सेव्य आणि सेवा रूप हे सेवक तर जाऊ द्या, हे पहिली भूमिका आहे. सेव्य रूपता येणं आणि सेवा रूपता येणं, याच्या सेव्य रूपता येणं हे ज्ञान आहे, आणि सेवा रूपता येणं ही भक्ती आहे. आणि याच्यामध्ये धर्म कशाला म्हटलंय तर या भक्तीला म्हटलंय, सेवा रूप होण्याला धर्म म्हटलंय. का? कारण धर्म हा शब्द असा आहे की तो प्रवाहित असतो, वाढत असतो, तो थांबत नसतो. थांबतो त्याला धर्म म्हणत नाही, तो वाढला पाहिजे. आणि सेव्य होणं म्हणजे थांबणं आहे. कारण ब्रह्मतत्वाची अनुभूती झाली की माणूस थांबून जातो, म्हणजे त्याचं कर्तव्य संपून जातं. पण सेवा रूप झालं की पुन्हा त्याचं अखंड पद्धतीने सेवेची भावना, कर्तव्याची भावना चालू राहते. आणि म्हणून जे चालू राहतो, जो वाढत असते, ती भक्ती असते. त्यामुळे सेवा रूप होणं हा धर्म आहे, आणि तो आचार आमच्याकडे यावा, सेवा धर्माचा आचार असा विचार करता येईल, असं एक संगती लावता येईल. आता याच्यामध्ये हे कधी होतं? आता प्रश्न नाही, ठीक आहे हो, तुम्ही सांगितलं सेवक, सेव्य आणि सेवा. याच्यामध्ये सेवकपणापेक्षा सेव्यपणा श्रेष्ठ, सेव्यपणापेक्षा सेवापणा श्रेष्ठ, असा टप्प्याने आपल्याला जाता येईल. म्हणजे पहिल्यांदा जे आपल्याला सांगायचं आहे सेवकपणा, त्या सेवकपणापेक्षा सेव्यपणा श्रेष्ठ, आणि सेव्यपणापेक्षा सेवा रूप होणं श्रेष्ठ. हा, असं करता येईल. थोडं बोलायचं झालं तर बोलू, म्हणजे असं काही नाहीये. पण सेवक, सेव्य आणि सेवा. सेवक म्हटलं की कर्म, सेव्य म्हटलं की ज्ञान, आणि सेवा म्हटलं की भक्ती. तसं सेवकपणापेक्षा सेव्यपणा श्रेष्ठ, सेव्यपणापेक्षा सेवा रूप होणं श्रेष्ठ. याचा अर्थ कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ, असाही आपल्याला जाता येईल. आता त्याची संगती पुष्कळ आहेत माझ्याकडे. हे ज्ञानापेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ, अमुक तमुक पुष्कळ वेळ मी बोलत राहील, मला त्याच्यात गुंतायचं नाहीये. मग आता याच्यामध्ये सेवा रूप होऊन जाणं म्हणजेच काय सांगितलं मी की भक्तीचा हा विचार आहे, सेवा धर्माचा आचार. आम्ही काय करावं? सेवा रूप होऊन जाणं म्हणजे सेवेमध्ये अखंड राहणं. आता असा आहे, सेव्यपणापेक्षा सुद्धा सेवा रूप होण्यामध्ये अधिक आनंद येतो. सांगतो सेव्यपणा ही आनंदाची अनुभूती आहे, सेव्यपणा ही आनंदाची अनुभूती आहे, आणि सेवापणा हा आनंदाचा उपभोग आहे. हा आनंदाचा उपभोग आहे. कळण्याकरता आणखीन सोपं बोलतो. आनंद अनुभूती येणं वेगळं. बरं, आणखीन सांगतो. सेव्य ही पूर्णत्वाची अवस्था आहे,
आणि सेवारूप होणं ही परिपूर्णाची अवस्था आहे. बघा, सेव्यपणा हे पूर्णत्व आहे आणि सेवारूपपणा हे परिपूर्णत्व आहे. तुम्ही म्हणाल पूर्णत्व आणि परिपूर्णत्वामध्ये काय फरक आहे एवढा? पूर्ण म्हटलं काय परिपूर्ण म्हटलं काय? नाही, पूर्ण म्हटलं काय परिपूर्ण म्हटलं तर काय, असं जर म्हणत असाल तर परिशब्द घालायची काय गरज आहे त्याला? उगीच घातला नाही, त्याच्यात काहीतरी अर्थ असेल. काय अर्थ आहे? मला भावलेला अर्थ सांगतो. हे माझ्यापेक्षा आदरणीय आहेत. मला असं वाटतं, अपूर्ण कशाला म्हणायचं, पूर्ण कशाला म्हणायचं आणि परिपूर्ण कशाला म्हणायचं? ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला अपूर्ण म्हणा, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला पूर्ण म्हणा, आणि ज्याच्याकडे असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य आहे त्याला परिपूर्ण म्हणा. हा परिपूर्णपणा सांगितला. आणि म्हणून पूर्णत्व येणं हा सेवेपणा आहे, पण परिपूर्णत्व येणं हा सेवारूपपणा आहे. कारण सेवारूपामध्ये वाटलं जातं. सेवितो हा रस, वाटितो आलिका, अशी तुकोबांचे शब्द आहेत. तिथं वाटलं जातं. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका. आम्ही एकमेकाला वाटायला लागलो. सेवा आणखी पुढे बोलतो, ज्ञानामध्ये थांबणं आहे आणि सेवेमध्ये वाढणं आहे. ज्ञानामध्ये थांबणं आहे का? एकदा ब्राह्मी स्थिती झाली की थांबलं जातं. पण भक्तीमध्ये वाढ आहे. प्रतिक्षण वर्धमानम, तुकोबर आहे तर सांगतात, विटी ऐसे सुख नो हे भक्ती रस, पुढता पुढती असं सेवा विहे. पुन्हा पुन्हा वाढ आहे. रसना येणार रसा विटेन, घेता गोटे अधिक आहे. भक्तीमध्ये कशी आहे? वाढ आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला ती वाढत राहते. भक्तीमध्ये प्रत्येक क्षणाक्षणामध्ये प्रपंचामध्ये घट आहे आणि भक्तीमध्ये काय आहे? वाढ आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 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 गोडी वाढत राहते. पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं, त्याच्यातला आनंद वाढत राहतो. ही सेवेची भावना आहे. आणि म्हणून सेवा आणखीन पुढे बोलतो, भगवत स्वरूपाला प्राप्त करून देणं ही सेवे रूपत आहे. पण भगवत स्वरूपाला प्राप्त होऊनही त्याच्या अखंड भजनामध्ये राहणं ही सेवा रूपत आहे. अखंड भजनामध्ये राहणं ही सेवा रूपत आहे. रामायणामध्ये आपल्याला माहित असेल, रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. सगळीकडे आनंद सुरू झाला. प्रत्येक जण काही ना काही सेवा करत होतं. कामं त्याच्या पद्धतीने करत होतं. भरत प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागं, त्या राजसिंहासनाच्या पाठीमागं अशी राजछत्र धरून उभा होता. भरत, रामायणामधली जी काही पात्र आहेत ना, त्याच्यातलं भरत हे फार विलक्षण पात्र आहे. फार वेगळं आहे. मला तर असं वाटतं की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न याच्यामध्ये तीनही नावाला आकार उकार जोडाक्षर आहे. राम याला र अधिक अ म्हणजे याला आकारत्र आहे, काना दिला जातोय, बरोबर आहे. लक्ष्मण अक्षर म जोडलाय, शत्रुघ्न त्र आहे, परत उकार आहे, गला न जोडलाय. पण या चारही भावांच्या नावामध्ये भरत हे एक असं नाव आहे, तिथं काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, आकार नाही, उकार नाही, जोडाक्षर नाही, काही नाही. भरत सरळ आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. सरळ आहे. जर करण्याकरता शब्दशः अर्थ करू, भ म्हणजे काय, र म्हणजे काय, त म्हणजे काय. भ या शब्दाचा अर्थ भरण पोषण, र या शब्दाचा अर्थ रमणं आणि त या शब्दाचा अर्थ तरणं. नीट ऐका. ब म्हणजे भरण पोषण, र म्हणजे रमणं आणि त म्हणजे तरणं. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने ज्याचं भरण पोषण झालंय, प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने मध्येच जो रमलाय आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने जो तरलाय त्याचं नाव भरत, असा अर्थ करतात. गमतीचे अर्थ असा. ते भरत पाठीमागे उभे होते छत्री धरून, ते राज्य छत्र. ते हनुमंतरायांनी पाहिलं. हनुमंतरायांनी पाहिलं, हनुमंतरायांनी सांगितलं, अरे भरतजी तुम्ही कशी काय पाठीमागे, ते असं पाठीमागे उभे राहू नका. एकतर तुम्ही ते राज्यछत्र धरू नका. ते छत्री धरायचं काम, साधं काम, सामान्य काम तुम्ही कशाला करायला लागलं? ते कोणा कर्तव्य आहे. तुम्ही पुढे या. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या जवळ एखादी खुर्ची टाकून बसा. तुम्ही त्यांचे बंधू आहात, आम्हाला तेवढेच पूज्य आहात. भरतांनी सांगितलं, नाही मी मागच बरा आहे. नाही असं नका, पुढे या, पुढं काहीतरी या. भरतांनी सांगितलं, हनुमंता मी माझ्या आयुष्यामध्ये कोणतंच चांगलं काम केलं नाही की हे तोंड मी माझ्या प्रभू रामचंद्रांना दाखवू. काय किती विनय आहे. नको, मी इथंच बरा आहे. शेवटी हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली, प्रभू तुम्ही तरी त्यांना सांगा, ते राज्यछत्र धरण्याची सेवा पाठीमागे करायला लागलेत, म्हटले तसलं काम करायला लागलेत. तुम्ही तरी सांगा, ते कोणाला तरी राज्यछत्र धरायला लावू आणि पुढे या म्हणून सांगा. तुम्ही तरी सांगा.
प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता तो भरत पाठीमागे आहे ना, तो तिथंच बरा आहे, आणि त्यांनी छत्री धरली आहे ना, तेच योग्य आहे, राहू दे त्याला मागं. हनुमंतराच्या मनात आलं, बहुतेक ही खुर्ची मिळाल्यावर बिघडली गेली, गादीवर बसल्यानंतर जरा घोळ झाला दिसते याच्यामध्ये. असे नव्हते आपले राम म्हटले, असं कसं काय झालं म्हटले. प्रभू हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू मला तुमच्याकडून अपेक्षा ही नव्हती, अहो ते तुमचे बंधू आहेत, असं त्यांना मागत राहू दे असं कसं काय म्हणता, राज्यछत्र धरू दे असं काय म्हणता. ऐका, प्रभू रामचंद्रांनी एवढं गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता भरत हा संत आहे, भरत हा साधू आहे, आणि साधूने राज्यछत्र डोक्यावर धरल्याशिवाय हा राम सुद्धा राज्य करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याची सेवा ही या राज्य चालवण्याकरता महत्वाची आहे. भरताने राज्यछत्र धरण्याची सेवा करावी. भरत प्रभू रामचंद्र तत्वाला प्राप्त झाले असतानाही पुन्हा राज्यछत्र धरण्यासारखी सेवा करावी. याला सेवा रूप होणं म्हणा. सेवा रूप होणं, सेवक रूप नाहीये, हे सेव्य रूप नाहीये, हे सेवा रूपत्व आहे. मला वाटतं की याला सेवा धर्माचा आचार म्हणा करण्याकरता हा आचार आहे सेवा धर्माचा. भरताने केलेली प्रभू रामचंद्रांची सेवा, शिष्याने केलेली गुरूंची सेवा, कितीतरी वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांदीपानी ऋषींची केलेली सेवा वाचा. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या जनार्दन स्वामींची केलेली सेवा किती गोड आहे. कितीतरी वर्णन या संबंधाने आहेत. शिष्याने गुरूंची केलेली सेवा, पत्नीने पतीची केलेली सेवा, मुलाने आईवडिलांची केलेली सेवा, हा सगळा काय आहे, आपण करत असलेली सेवा आणि त्या सेवेमध्येच मानत असलेला आनंद, याला म्हणा सेवा धर्माचा आचार. याला सेवा धर्माचा आचार. सेवेमध्ये मानत असलेला आनंद, हे काय माझ्या नशिबाला पडलंय, हा आचार नाहीये. हा सेवा धर्माचा आचार होत नाहीये. काय हे करावं लागतंय कधी कधी. आता काय हे तुम्ही आलायत महाराज 3 दिवस, हे उठाठेव करावीच लागतं. हा सेवा धर्माचा आचार होत नाही. म्हणजे मी आमच्या मंडळाचं म्हणत नाही. आमचं मंडळ मी आमच्या म्हटलं याच्यावरून ओळखा. मी नागपूरचं मंडळ असं म्हटलंच नाही. भेंडे काका, मला भेंडे काकांनी पहिल्यांदाच सांगितलं, मी हे आमचं मंडळ म्हटलंय. आता मला या मंडळात म्हणजे आता ह्या 5-6 वर्षापासून मी या मंडळात आहे. त्याच्या अगोदरही 2-3 वर्ष येऊन गेलेलो आहे, फक्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने कधी. मला या मंडळाची पूर्ण माहिती आहे. आपल्यालाही नागपूरकरांना या मंडळाची माहितीच आहे. कारण एक तत्व घेऊन निघालेलं हे मंडळ आहे. इथं कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी अध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, कोणी काही नाही. इथं फक्त एकच आहे, जे आहे ते सद्गुरू श्री भैयाजी महाराज, याच्याशिवाय दुसरा विषय नाही या मंडळात. इथं कोणी नाही. इथं कोणी कोणाला सांगायचाही विषय येत नाही. मी बघतोय मी 3 दिवस झालं. एवढं मी आज दुपारी विजूभाऊला आणि मिलिंद भाऊला गाडीत मध्ये म्हणत होतो की जन्मोत्सवाचा सकाळी कार्यक्रम आणि संध्याकाळची 3 दिवस प्रवचन, मला हे कसं तुम्ही मॅनेज करताय. ते म्हणजे भैयाजी महाराज करून घेतात, आम्हाला माहित नाही म्हणजे काय आहे हे किती विशेष आहे. आज ही प्रमुख असलेली मंडळी जरी समजा इकडं तिकडं दिसत असली किंवा माझ्याबरोबर दिसत असली तरी हे सगळं उभा कसं राहतंय. आम्ही यायच्या अगोदर इथं स्टेज तयार असतो, आम्ही यायच्या अगोदर स्वागत करणारी माणसं तयार असतात, आम्ही यायच्या अगोदर हे भजन करणारी इथं मंडळी हजर असतात. हे सगळं जे होत आहे हे कोणी करतंय म्हणण्यापेक्षा सद्गुरू श्री भैयाजी महाराजांची सेवा आहे हा भाव मनामध्ये येऊन केलं जात आहे. मला वाटतं हा सेवा धर्माचा आचार. आचार शब्द आहे. आचार, आचरण, भावना, कृती, त्या पद्धतीने वागणं. आचार या शब्दाचा अर्थ वागणं. सरळ शब्दशः करायचं झालं तर सेवेवर बोलणं सोपं असतंय, पण सेवा रूप होऊन वागणं अवघड असतंय. सेवेवर बोलणं सोपं असतं. अलीकडल्या काळामध्ये बोलणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे, नाही असं नाही, पुष्कळ. हे आता बरं आपण जे बोलतो ते वागलंच पाहिजे असं काही नाही. आता इतकी विचित्र परिस्थिती आहे आज समाजामध्ये. दारूबंदीची भाषणं करणारी संध्याकाळी कुठं दिसतात हे लक्षात येते आपल्याला. अशी परिस्थिती आहे आता महाराष्ट्रात तरी आपल्या. कुठं आज अशी परिस्थिती आहे. पण इथं बोलणं नाहीये फार. इथं आमच्या मंडळात मी बघतो इथं फार बोलायला कोणी धाजावत नाही. इथं सेवेला फार महत्व दिलं जातं आणि हा आचार भैयाजी महाराजांनीच घालून दिलेला आहे. आणि त्या आचाराप्रमाणे राहणं हा धर्म असतो. आणि म्हणून शुद्धीच्या मार्गावर
सेवा धर्माचा आचार हे म्हणत असताना हा जो सेवा धर्म आचरणात आणला जातो, भरतासारख्यांनी सुद्धा त्या सेवा धर्मामध्ये आपण होऊन रत व्हावं. मी काल 2 भूमिका म्हणत होतो की आपण आता मी त्यातले मला भावलेला अर्थ सांगतो. हा सेवा धर्म कधी होईल? आपण करत असलेला सेवा हा धर्म कधी होईल? परमतत्वाच्या अनुभूतीच्या मार्गावर आपण निघाल्यानंतर आपल्याकडून सेवा करत असताना मनामध्ये निर्माण होणारा आनंदाचा जो आचार आहे, त्याच वेळेला हा सेवा नावाची जी गोष्ट आहे ती आमच्याकडून धर्म होते. हा झालं माझं एक वाक्य, हे माझं झालं एक वाक्य, सरळ वाक्य. पण मला दुसरं वाक्य असं सांगायचं, आपण शुद्धीच्या मार्गावर भगवत तत्व अनुभूतीच्या मार्गावर आपण निघालो आणि निघाल्यानंतर आमच्याकडून सेवा घडते आहे. घडत घडत भगवत तत्वाची अनुभूती झाली आणि अनुभूती झाल्यानंतर एक क्षण एक काळ आमच्या जीवनात असं येतो की भगवानच आमच्या घरची सगळी सेवा करायला लागतो. तेव्हा आपल्याकडून घडलेली जी सेवा आहे तो सेवा धर्माचा आचार, अशी भूमिका घ्या. मी जरा उलट्या विषयी बोलायला लागलो, थोडा व्यापक अर्थ सांगायला लागलो, पण याला मी प्रमाण देणार आहे. मी माझ्या पद्धतीचं बोलत नाही, तुकोपर्यंतच प्रमाण आहे. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची, दावे चाले मागे मागे. भगवान सुद्धा भक्ताची सेवा करायला लागतो, तेव्हा भक्ताकडून होत असलेली जी सेवा तो खरा सेवा धर्माचा आचार, असं घ्या तुम्ही. भक्त भगवंताची सेवा करतो, भक्त भगवंताची सेवा करतो, मनामध्ये कसलाही विकल्प न येताना सेवा करतो, तो त्याच्याकडून घडलेला सेवा धर्माचा आचार. पण त्या सेवेची सामर्थ्य ताकद इतकी वाढते की एक काळ असा येतो की भगवानच त्या भक्ताची सेवा करायला लागतो, तेव्हा त्या भक्ताकडून होत असलेली जी गोष्ट आहे तो सेवा धर्माचा आचार. मी असा म्हणून थोडासा या दिशेने येतो, प्रमाण आहे त्याला. मी कालही बोललो, एकनाथ महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण दिलं. भगवंतांनी त्यांच्या घरी 36 वर्ष कामं करावी, सेवा भगवंतांनी सेवा करावी. विचार, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे आता आपल्याकडे वेळही नाहीये, तो माझा सध्या विषयही नाहीये, पण पूरक म्हणून वाक्य बोलून जातो. जेव्हा अर्जुन कर्मयोग करायला तयार नाहीये, हाताचं धनुष्य खाली टाकलं, तेव्हा भगवंतांनी त्याला कर्मयोगाचा उपदेश करताना तो हे कर्म केलं पाहिजे, हे कर्म करणं हाच तुझा धर्म आहे, हे सांगत असताना पुष्कळ पद्धतीने समजावून सांगितलं तरी अर्जुन ऐकत नाही. म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू माझ्याकडे बघ, मला खरं तर काही कर्म करायची गरज आहे का रे? तरीही मी हे कर्म करतोय, तरीही तुझ्या रथाचं सारथ्य करणं काय किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं काय, हे कशा करता करतो आहे? कारण आपण इथं आल्यानंतर कर्माशिवाय राहू नये हे जगाला दाखवावं म्हणून मी हे कर्म करतो आहे. एवढ्यावरून तरी तू कर्मयोग समजून घ्यावा ना. हे जसं आहे तसं भगवंतांनी सुद्धा त्यांच्या घरची सेवा करावी. भगवान सुद्धा भक्ताच्या घरच्या सेवा करण्याकरता क्षणभरही मागं पुढं बघत नाही. एवढ्यावरून तरी माणसाच्या मनामध्ये सेवा धर्माचा आचार यावा ना. कैमुतिकर न्यायाने बोलायचं झालं तर बरं ठीक आहे, हे सगळेच मुद्दे नाही पटले तुम्हाला, तरी परत आणखीन एक विषय मांडून पुढे जातो. कोणीतरी म्हणेल की का सेवा करायची, का? तर याचं उत्तर एकच आहे. भगवंताच्या बाबतीत दिलेलं उत्तर असं आहे, संतांचे सुख झाले या देवा. सेवा हा सुखाचा मार्ग आहे, सुख अनुभूतीचा मार्ग आहे. फक्त ती सेवा करताना तत्व कसं असावं लागतं, ही 2 भूमिका मांडणार आहे. एक भगवंतांनी केलेली भक्ताची सेवा, दुसरी भक्तांनी केलेली भगवंताची सेवा. तत्वज्ञानाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर सेवकामध्ये भाव कसा यावा, जे स्वामीची सत्ता, जे स्वामीचं अस्तित्व तेच माझं अस्तित्व, ही भूमिका जेव्हा येते तेव्हा सेवकाकडून ती सेवा सेवारूप होत असते. पहिलं वाक्य. जे स्वामीचं ज्ञान तेच माझं ज्ञान, ही भूमिका जेव्हा येत असते तेव्हा सेवकाकडून केलेली ती सेवा सेवारूप होत असते. आणि जे स्वामीचं सुख तेच माझं सुख या भूमिकेने सेवा केली जाते तेव्हा सेवकाकडून केलेली सेवा ही सेवारूप होत असते. म्हणजे 3 मुद्दे लक्षात येतात का पहा. जे स्वामी, स्वामी या शब्दाचा अर्थ मानत, स्वामीचं अस्तित्व तेच माझं अस्तित्व, ही भूमिका सेवेमध्ये असावी. स्वामींचं ज्ञान तेच माझं ज्ञान, ही भूमिका सेवेमध्ये असावी. आणि स्वामींचं सुख तेच माझं सुख, ही भूमिका सेवेमध्ये असावी.
आता मी याच्यात ते बारकावे सांगतो, काय अडचणी कुठे आहेत आणि अडचणी कुठं नाही. स्वामींचं अस्तित्व तेच माझं अस्तित्व हे का मानायचं? जर तुम्ही स्वामींचं अस्तित्व वेगळं आणि माझं अस्तित्व वेगळं असं म्हणायला लागलात की भेदाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यांचं अस्तित्व वेगळं आणि माझं अस्तित्व वेगळं असं म्हणायला गेलात तर भेदाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. कारण त्यांचं अस्तित्व ते आणि मी असं म्हटलं की भेद निर्माण होणार आहे, म्हणून त्यांचं अस्तित्व तेच माझं अस्तित्व म्हटलं की तो भेद निघून जातो, अभेदाची अनुभूती येते आणि अभेदाच्या अनुभूतीतून केलेली जी सेवा असते ती सेवा राहत नाही तर ती सेवा रूप होऊन जाते. हा एक विचार तत्वज्ञानाच्या प्रक्रियेतून. दुसरा विचार असा आहे की स्वामींचं ज्ञान तेच माझं ज्ञान, हे फार महत्वाचं आहे. कारण त्यांचं ज्ञान वेगळं आणि माझं ज्ञान वेगळं असं म्हणायला गेलो तर मग कुठंतरी अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ज्ञान अहंकाराला जन्म देतं ना. म्हणून त्यांचं ज्ञान तेच माझं ज्ञान या भूमिकेतून जेव्हा जातो तेव्हा ती सेवा रूप होऊन जाते. आणि त्यांचं सुख हेच माझं सुख असं जेव्हा यायला लागतं तेव्हा आपल्या ठिकाणचं दुःख निघून जातं. जर सुखाला वेगवेगळं मांडलं तर मग विषय सुख आणि ब्रह्मसुखाच्या निर्मिती होण्याच्या शक्यता असतात. आणि म्हणून सेवा रूप होण्याकरता या 3 भूमिका अत्यंत गरजेच्या आहेत. हा झाला एक विचार. दुसरा विचार भक्ताकडून केलेली भगवंताची सेवा आणि दुसरा विचार भगवंताकडून केलेली भक्ताची सेवा. भगवान सुद्धा भक्ताची सेवा करतो का? कारण सेवेमध्ये आनंद उपभोगायला मिळतोय, सुखानुभूती येते आहे. हे सेवा धर्माच्या आचाराचं मुख्य फल आहे. सेवा धर्माच्या आचाराचं मुख्य फल काय? तर त्याच्यामध्ये येणाऱ्या सुखानुभूती. कारण खाली लिहिताना असं लिहिलंय नित्य जी नीती भक्ती निरंतर. हे भक्ती सुख हे सेवा, ही भक्ती सुख 2 पद्धती. भक्ताकडून भगवंताची केलेली सेवा त्याच्यात मिळणारं भक्ती सुख आणि भगवंताकडूनच भक्ताची केलेली सेवा याच्यातून मिळणारं भक्ती सुख. कितीतरी उदाहरणं या संबंधाने आपल्याला देता येण्यासारखे. तरी असं सांगतात गमतीने की सकाळच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आणि देवघरामध्ये जाऊन बसलेले होते. आणि एकदम सकाळच्या वेळेला नारदजी भेटण्याकरता भगवंताला आले आणि पाहतात तर देव कुठंच दिसेना. इकडं तिकडं बघितलं आणि एकदम गेले आतमध्ये रुक्मिणी मातेकडे. रुक्मिणी मातेला विचारलं देव कुठे? सकाळ बरं नारद कधी कुणाच्या घरी जातील काय सांगता येते का? ते नारद आहेत, ते कधी येतील. काही माणसं इतक्या जवळची आपल्या आतलीच असतात ना, ती कधी येतात हे जाऊ द्या, कधीही फोन करतात. काही माणसं अशी असतात गमतीची, कधीही फोन करतात. कधी मला एकाने रात्री 2 वाजता फोन केला. रात्री 2 वाजता घाबरून जातो माणूस. रात्री 2 वाजता फोन आला की घाबरतो ना, काहीतरी घटना घडली काही. भीतीने एकदम फोन उचलला आणि काय नाही म्हटले 22 तारीख कीर्तनाची शिल्लक आहे का? रात्री 2 वाजता असतात. काही माणसाची विचित्र असतात, कधीही फोन करतात. आता नारदजी ते कधीही जाऊ शकत होते, गेले. रुक्मिणी मातेकडे गेले एकदम. रुक्मिणी मातेला विचारलं साहेब देव कुठे आहे? आता रुक्मिणी माता स्वयंपाकघरात कामं करत होत्या. सकाळ पुष्कळ कामं बायांना. तर रुक्मिणी मातेने सांगितलं अरे कोण पाहिजे तुला? देव कुठे आहे? त्यांनी देवपूजा करतायत. वाक्य सरळ आहे. नारदाने विचारलं देव कुठे आहे? रुक्मिणी मातेने काय उत्तर दिलं? देवपूजा करतायत. नारदाने सांगितलं आईसाहेब तुम्ही काय बोलताय लक्षात येत? म्हणले का रे बाबा? म्हटले मी विचारतोय देव कुठे आहे, कारण तुम्ही काय म्हणताय ते देवपूजा करतात. आता देवाने कुठल्या देवाची पूजा करायची? काहीतरी विचार बोलता म्हटले, पण कुठल्या देवाची पूजा करणार आहेत ते आता ते एकदम मग लक्षात आलं. रुक्मिणी मातेने सांगितलं ते काय मला माहित नाही. पण सकाळी आंघोळ केल्यानंतर ते देवघरात जातात, मग देवपूजा करतात का झोपा काढतात? आपल्याला जे म्हटलं जातं ना तसंच आहे त्यांचं. मोठ्याच्याही घरात असंच असतंय, फक्त दिसत नसतंय, एवढंच आहे. ते झोपा काढतात का काय करतात पुन्हा स्टॉक म्हणते मला माहित नाही. आता ते विचारलं अरे असं का? म्हणजे कुठल्या देवाची मला माहित नाही. नारदजींनी विचार केला की आपण ते बघितलं पाहिजे. नारदांनी तो दरवाजा उघडला देवघराचा. आतमध्ये काय बघितलं तर अक्षरशः देवघर आहे, देवांच्या मूर्त्या आहेत काही, आणि भगवान अगदी सोळं वगैरे निसून सगळी सामुग्री घेऊन पूजेला बसलेली आहे. नारदाला आश्चर्य वाटलं, खरंच हा पूजा करतोय, कोणत्या देवाची करत असेल म्हणून असं डोकावून बघितलं. त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या बघून नारदांना आश्चर्य वाटलं. कारण त्याच्यामध्ये मूर्ती एक उद्धवाची होती, एक अर्जुनाची होती, एक हनुमंताची होती. या सगळ्या भक्तांच्या मूर्त्या होत्या. आणि त्याच्या पुढचं आश्चर्य, भगवान ज्या मूर्तीला गंध लावत होती ती मूर्ती नारदांचीच होती. नारदांनी विचार केला देवा काय चाललंय? देवाने बघितलं अरे तू कधी आला? नाही ती मी कधी आलो जाऊ द्या, तुम्ही काय करताय? म्हणजे देवपूजा करतोय. देवपूजा करताय काय? हे कोणाची पूजा करायला लागलाय? म्हणजे देवाची. हे भक्तांच्या मूर्त्या आहेत, आमची मूर्ती आहेत म्हटलं, हे काय आहे? भगवंतांनी सांगितलं नारदा तुमच्या करता मी देव आहे, पण माझ्या करता भक्त हेच देव आहे. भगवंतांनी जर भक्ताची सेवा करावी, पूजा हा भाग सेवेतलाच येतो ना.
एक भाग मी पुढे आणखीन सांगेल बरेचसे. जर सेवा करावी तर याच्यातूनही लक्षात येतं सेवा धर्माचा आचार, याच्यातून येतो ना लक्षात. भगवान भक्ताची सेवा करायला लागतो. हे शुद्धीच्या मार्गावर आपण निघाल्यानंतर आपण भगवंताची सेवा करतो याच्यात नवल नाही. आता पुढचं बोलेल. आपण शुद्धीचा मार्ग जर आम्ही शुद्धीचा धरला तर आपण भगवंताची सेवा करतो याच्यात नवल नाही. एक क्षणी असा येतो की भगवान आपल्या घरची सेवा करायला लागतो. कारण हे करताना फक्त भाव असा पाहिजे, तो का म्हणे घालू तयावरी भार, वाहवा संसार देवा पाहिजे, हे पाहिजे. सेवा करता सेवा धर्माचा आचार कसा पाहिजे तर हा तुका म्हणे घालू तयावरी भार. प्रपंचाच्या विवंचना कोणाला नाहीये, सर्वांनाच आहेत ना. पण त्या विवंचनाबद्दल आपल्या मनात भावना कशी पाहिजे, जे काही असेल ते समर्पण देवा घालू तयावरी भार या भावनेने जर केलं तर नक्की भगवान त्याचा सगळा प्रपंच चालवतो. नक्की भगवान त्याचं सगळं योगक्षेमम वहाम्यहम. स्वतः भगवान सांगतात ना, मी सगळं वाहतो, मी सगळं करतोय. मला कुठंतरी एक सहज वाचण्यात आली छोटीशी कथा. सर मला माहित नाही ती नेमकी कशी आहे काय, पण माझ्या कुठेतरी एक वाचण्यात आली तेवढी सांगतो. योगक्षेमम वहाम्यहम म्हणत असताना पंडित जगन्नाथ मिश्रांच्या बाबतीतली कुठंतरी एक कथा नाव आलं मला. ते भगवद्गीतेवर काही लिखाण करत बसलेले होते आणि वहाम्यहम म्हणजे मी योगक्षेम त्याचा वाहतो असं लिहिलंय. एक शब्दशः अर्थ करायचा झाला तर वहाम्यहम म्हणजे मी वाहतो. त्यांना ते आवडलं नाही. ते काय भगवान बोलतात वहाम्यहम कशा करतात, तसं नको आहे, ददाम्यहम पाहिजे. त्यांनी विचार केला ददाम्यहम पाहिजे म्हणून योगक्षेमम वहाम्यहम वर त्यांनी 3 रेषा मारल्या आणि तिथं ददाम्यहम केलं आणि ते केलं आणि गंगेला स्नानाला गेले. स्नान करण्याकरता गेल्याबरोबर एक लहान मुलगा, आता ते तशी परिस्थिती गरिबीची त्यांची, पण एक लहान मुलगा एक छोटस तांदळाचं छोटस गठुडं घेऊन त्यांच्या दारात आला आणि मोठ्याने हाक मारली, आई साहेब आहेत का. त्यांच्या पत्नी बाहेर आल्या. का रे बाबा, काही नाही म्हटले, हे एवढं तांदूळ तुमच्या मालकानी म्हणजे पंडितनी माझ्याकडे दिलंय तुम्हाला घरी घेऊन द्यायला. अरे म्हटले हे कुठून आलं, आमची तर परिस्थिती अशी गरिबीची, ते मला माहित नाही म्हटले, त्यांना कोणीतरी दिलं होतं, त्यांनी मला सांगितलं हे घरी घेऊन दे, मी आपलं घरी घेऊन आलो. अरे तू एवढासा लहान कसं घेऊन आलो, मी खांद्यावर घेऊन आलो म्हटले, हे सगळं तांदूळ खांद्यावर घेऊन आलो. बरं झालं म्हटले, अरे एवढं वजन तू घेऊन आलास. पण त्यांनी सांगितलं आई साहेब बघा ना, मी खरं तर घेऊन येत होतो, परंतु तुमच्या मालकाने म्हटले मला चापट मारली नाही बघा, 3 बोटं उमटलेत माझ्या गालावर. तुम्ही म्हटले अरे एवढासा लहान मुलगा, एक तर तांदूळ तू खांद्यावर घेऊन यायला लागला आणि तुला मारावं म्हटले. कळत नाही त्यांना, येऊ द्या आता. पंडित असला म्हणून काय झालं, महाराज असले म्हणून काय झालं, सगळ्याचं सारखंच असतंय ते. येऊ दे म्हटले, मी बघते त्यांच्याकडे, तुला कशाला मारावं म्हटले एवढ्याशा लहान मुलाला. म्हटले हो ना म्हटले, काय कळे ना, थांब म्हटले. आणि म्हणून ते तांदूळ घेऊन आतमध्ये गेले आणि तेवढ्यात पंडित आले. तो लहान मुलगा काही दिसेना. ते आल्यानंतर एकदम पंडितांच्या त्या पत्नीने बोलायला सुरुवात केली. का हो म्हटले, कळत नाही तुम्हाला म्हटले, तांदूळ एवढं पाठवून दिलं आणि त्या मुलाला मारलं. ते म्हटले कुणाला सांग म्हणायला लागलीस, काय करायला लागलीस. ते बघा तांदूळ दिलं ना तुम्ही. ते कोणी दिलं, अहो तुम्ही दिलं ना. कधी दिलं, अहो तो मुलाजवळ दिलं ना. कोणता मुलगा, अहो त्या मुलाला ज्याला तुम्ही मारलं. अरे कोणत्या मुलाला मी मारलं, कुणाला मारलं नाही, मुलगा भेटला नाही, काही नाही, काय बडबड करायला लागली. ते बघा एवढं तांदूळ घेऊन एक मुलगा आला होता, त्याच्या गालाला तुम्ही मारलं, त्याच्या गालावर 3 बोटं उमटली म्हटले तुमची, आणि तो बिचारा खांद्यावर तांदूळ वाहून आणले ना त्यांनी. वाहून आणला हा शब्द ऐकल्यावर तो मुलगा कुठे आहे, कुठंच दिसेना. मग मात्र पंडितांच्या लक्षात आलं की मी त्या वहाम्यमवर ज्या 3 रेषा मारल्या ते जणू काही माझ्याकडून मोठा अपराध घडला. ती ददाम्यम दिलं हे चुकीचं आहे. भगवान वाहतो हे त्याच्या कृतीतून दिसून येतं. योगक्षेमम वहाम्यहम, भगवान वाहतो ना, काम करतो ना, मागं पुढे बघत नाही. भगवान स्वतः सांगतात ना, मी सगळं हे करतो, फक्त माझ्यावर त्या भावनेने ओझं टाकलं पाहिजे, मी सगळं करेन. तो का म्हणे घालू तयावरी भार, वाहवा संसार देवा पाहिजे. त्या दृष्टीने केलं तर मी हे सगळं करेल. मला वाटतं ती भावना तयार होणं मनामध्ये, जे काही असेल समर्पण बुद्धी तयार होणं. सेवेमधला सगळ्यात महत्वाचा भाव आहे समर्पणाचा. समर्पण हे सेवेचं अधिष्ठान आहे मला वाटतं, आणि समर्पणाच्या अधिष्ठानावर असलेली सेवा तोच सेवा धर्माचा आचार आहे, असा एक अर्थ करता येण्यासारखा आहे. त्यामुळे त्या सेवेला समर्पणाचं अधिष्ठान असावं, आणि समर्पणाच्या अधिष्ठानाने जर केलं तर तो खऱ्या अर्थाने धर्म होतो. सद्गुरू श्री भैयाजी महाराज असं सांगतात, शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार हे करताना नीती भक्ती निरंतर आमच्याकडून काय व्हावी,
नीती भक्ती निरंतर, ही भक्ती आमच्याकडून निरंतर अशा पद्धतीची व्हावी. हे निरंतर हा शब्द अखंड या शब्दाने येतो. निरंतर हा शब्द अखंड या शब्दाने येतो. आपल्याकडून त्याच्यात खंड पडू नये, हे फार महत्वाचं आहे. सेवा करत असताना आमच्याकडून खंड पडू नये, त्याच्यामध्ये अखंड घडावी. जे काही म्हणून तर आपल्याकडे हरिपाठामध्ये शब्द आहे बघा, नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. म्हणजे नेमनामी ते प्राणी दुर्लभ नाही, नित्य नेमनामी. नित्य या शब्दाचा अर्थ सतत. नेम माणसाने करावा पण तो अखंड असावा. एक वाक्य बोलू गमतीने, माणसं बघून नियम करतात. कळलं का? बघा आता हे वाक्य, माणसं पाहून नियम करतात. हे माणसं पुष्कळ पाहायला असतील तर फार वेळ पूजा करतात. कुणी पाहायला नसेल तर हा गंध लावेल का नाही याची शाश्वती नाही. काही माणसं फार गमतीची असतात पाहायला. पण नियम करावा, एकतर नियम करावा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तो नियम नित्य असावा. एकतर नियम करावा एक, आणि दुसरी गोष्ट तो नियम कसा असावा, नित्य असावा. आणि तिसरी गोष्ट सांगू एक, नामदेवांचं प्रमाण द्या. नामदेव सांगतात मी नियम केला तो नित्य करावा, पण मला याच्यामध्ये नामामणी केशवराजा केला नियम चालवी माझा. नामदेवराय देवाला सांगतात, देवा मी नियम करतोय पण याच्या साह्य मात्र तुझं पाहिजे. आम्ही सेवा करतोय पण याच्या साह्य मात्र कुणाचं पाहिजे, तुमचं पाहिजे. सद्गुरू तुमचं पाहिजे, आपुली दया ना, तुमचं साह्य पाहिजे. तुम्ही असाल तर हे सगळं होणार आहे, तुम्ही नसाल तर हे काही होणार नाहीये. तुमचं साह्य पाहिजे, भगवंताचं सद्गुरूंचं साह्य पाहिजे. नियम करावा एक, तो नित्य असावा दोन, आणि भगवंताचं साह्य असावं तीन. ते महाभारतात एक उदाहरण दिलं जातं, ते फार महत्वाचं उदाहरण दिलं जातं. ते काय झालं म्हणे, भगवंताच्या त्या अष्टनायिकामध्ये प्रत्येकीला काही काही मुलं अमुक तमुक सगळं सांगितलं जातं. जांबवंतीला काही पुत्र संतान वगैरे काही नव्हतं. आणि मग म्हटले आता ते तिला काहीच नाहीये. मग तिला कोणीतरी भेटलं, नारदजी भेटले. नारदांनी सांगितलं तुम्ही एक काम करा, म्हटले काही नाही, भगवान शंकराची आराधना करा. श्रावण महिन्यामध्ये 1000 कमल पुष्पाने भगवान शंकराची पूजा करा, म्हणजे तुमचा तो नियम पूर्ण होईल, तुम्हाला पुत्र संतती वगैरे होईल. आणि ते बायांना असलं सांगितलं की लगेच डोक्यात बसतं ते फार. ते लगेच त्यांनी आरंभ केला, महिनाभर अनुष्ठान. आणि मग ते 1000 कमल पुष्प आणायला, कमळाची फुलं 1000 आणायची. सगळ्या सेवकांना सांगितलं मी पूजेला बसतात, 1000 कमल पुष्प घेऊन यायची. झालं, उद्यापासून अनुष्ठान. सकाळी ती सगळी तयारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले, विचारलं अगं काय करायला लागले, बोलू नका ग बसा. काय नेमकं करायला लागले, ते 1000 कमल पुष्पाने पूजा करायची भगवान शंकराची. म्हणजे कशा करता, म्हणजे पुत्र संतती पाहिजे त्याच्या करता. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं कशाला भगवान शंकराला अडचणीत आणते उगीच, कशाला काय हे, नाही तुम्हाला यातलं काही कळत नाही, ग बसा. हे कळत नाही हा एक शब्द तिथून आलाय बरं. तुम्हाला याच्यातलं काय कळतंय, तुम्हाला याच्यातलं काही कळत नाही, शांत राहा. तरी भगवंतांनी विचारलं बरं ठीक आहे, तू नियम करायला लागलीस काही हरकत नाही, पण याच्यामध्ये काही मी मदत करू का, मी काही तुला मदत करू का, काही साह्य तुला पाहिजे का. ते म्हणजे तुम्ही इकडं महिनाभर फिरकायचं नाही, एवढंच साह्य, बाकी काही नाही, तुमची काही गरज नाही, जा तिकडं. आता भगवान बिचारे गेले निघून. आणि मग ते रोज 1000 कमल पुष्प सुरू झालं. एक 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 दिवस होत गेला. एक दिवस शेवटचा राहिला. आता उद्या एकदा 1000 कमल पुष्पाने पूजा केली की आपला नियम पूर्ण झाला. झालं, जे नारदांनी सांगितलं ते काम झालं असं म्हटले. आणि सकाळच्या वेळेला पूजेला बसल्यानंतर 999 कमळाची फुलं आली, पण एक फुल काही मिळेच ना, हे कमल पुष्प मिळेच ना. इकडं तिकडं शोधाशोध केली, कुठंच मिळेना. शेवटी नोकर आले आणि म्हणायला लागले, आईसाहेब एक कमळाचं फुल काही मिळेना. ते म्हटले अरे कसं काय, कुठून तरी आणा. नाही नाही म्हटले मिळेच ना, एवढी देशात कमळाची फुलं असताना. तर त्याचं सेंटर नागपूर आहे आणि एक मिळेना. नाही म्हटले सगळीकडे भरपूर आहेत पण एकच मिळेना. म्हटले काय करावं कळेना. अरे कुठून तरी प्रयत्न करा, इकडं बघा तिकडं बघा, खूप शोधलं, म्हटले मिळेना. अरे काहीतरी करा, कुठून तरी आणा. नाही अशी मिळाली तरी कुठून तरी, जाऊ दे आता मला फार नकोच बोलायला. आपल्याकडे येत नाही तर त्यांनाच आपल्यात बोलून घ्या, कुठून तरी घ्या, काय हरकत आहे. म्हणजे गुवाहाटीला जायची वेळ येईल या काय अडचण, आणा इकडून तिकडून कुठून तरी आणा, पण हे आपल्याकडे आले पाहिजे. आता सगळे काहीतरी करा. काहीच नाही. नाही म्हटले एक मिळेना, काही केलं तरी एक मिळेना. म्हटलं मग काय करायचं.
आता मात्र हतबल झाल्या. आईसाहेबांनी विचारलं काय करावं काय करावं, आणि मग शेवटी भगवान श्रीकृष्णाकडे गेल्या. भगवंताकडे गेल्याबरोबर भगवंताने पाहिलं, आता ती खाली मान घातलेली होती, माहीतच होतं सगळं, पण तरी भगवंताने विचारलं झाला का नियम पूर्ण? आता माहित नाही ना झालं का, खाली मान घेतलेली. काय झालं? काही नाही म्हटले, 999 कमलपुष्प आहेत पण एक मिळेना, काही करा, एक कुठून तरी कमलपुष्प द्या. भगवंतांनी सांगितलं दिलं असतं, पण मला काय नियमात कळतं, हे सगळं उकरून काढलं तुम्हाला. मी कधी आयुष्यात कुठले नियम केलेले आहेत, मला कुठलं काही जमतं नाही, तसं म्हणू नका, मी शरण आली आहे तुम्हाला. आणि मग भगवंतांनी असं सांगतात की आपलं नेत्र काढून हातामध्ये दिलं, हे एक नेत्र म्हणजे माझं कमल आहे, ते भगवान शंकराला अर्पण कर. याचा अर्थ भगवंताचं साह्य असल्याशिवाय कुठलाही नियम पूर्ण होत नाही. ही भावना येणं सेवा धर्माचा आचार. अशा पद्धतीने ही भावना त्याच्यामध्ये असावी लागते, त्याच्याशिवाय तो धर्म घडत नाही. आणि म्हणून ती निरंतर असावी. एकतर नियम असावा, तो नित्य असावा, आणि भगवंताचं साह्य असावं, नीती भक्ती निरंतर. आणि हे होण्याकरता कशाची गरज आहे? आपली दया, आपल्या दयेची गरज आहे. आपली दया असेल तर आम्ही शुद्धीच्या मार्गावर लागू, आपली दया असेल तर आम्ही करत असलेला सेवा हा धर्म होऊन जाईल, आपली दया असेल तर आमची नीती भक्ती निरंतर होईल. मला वाटतं हे जे धर्म, निरंतर आणि मार्गावर या 3 शब्दाला ज्याची गरज आहे त्याचं नाव आहे आपली दया. त्याच्याकरता गरज आहे. शुद्धीच्या मार्गावर जाण्याकरता गरज कशाची? आपली दया. सेवा धर्म होण्याची गरज कशाची? आपली दया. आणि आमची नीती आणि भक्ती ही अखंड होण्याकरता गरज कशाची आहे? आपली दया. आपली दया या शब्दाचा अर्थ आपली कृपा याच्यावर असली पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. एका अर्थाने सद्गुरू श्री भैयाजी महाराजांनी सद्गुरूंकडे, भगवंताकडे ही एक प्रार्थनाच केली आहे. ती प्रार्थना आपल्या सगळ्यांकडून होत राहावी. आपण सुद्धा या शुद्धीच्या मार्गावर आणि सेवा धर्माच्या आचाराच्या माध्यमातून आणि आपल्या अंतःकरणात असलेली नीती भक्ती ही निरंतर या शब्दाचा अर्थ आहे अखंड आपल्याकडून घडावी, अशा भावना या निमित्ताने व्यक्त करू. आज या नागपूरमध्ये 3 दिवस झालं आपण या विषयावर बोलण्याचा प्रयत्न, काही माझ्या अल्पमतीला जसं मला सुचेल, जशी महाराज मला बुद्धी देतील, आणि जसे माझे गुरुजी आणि मी जी काही थोडाफार त्यांच्या चरणाजवळ बसून अभ्यास केला त्याच्या दृष्टीने जसा जसा विचार सुचेल तो मांडण्याचा प्रयत्न केला. नागपूर ही नगरी ही एक ऐतिहासिक नगरी आहे. पंचम रघुजीराजे भोसले इथं उपस्थित आहेत. एक ऐतिहासिक नगरी आहे ही. नगरी साहित्यिक नगरी आहे. ही नगरी आध्यात्मिक नगरी आहे. ही नगरी राजकीय सामाजिक सेवेमध्ये रत असलेली ही नगरी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र ज्या नगरीमध्ये आहे अशी एक फार महत्वाची नगरी ही आहे. आपल्या देशाचा मध्य ज्या भूमीमध्ये आहे अशी ही नगरी आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टीने महत्वपूर्ण असलेली ही नागपूर नगरी. आणि या नगरीमध्ये गेल्या 5 वर्षापासून सद्गुरू श्री भैयाजी महाराजांच्या कृपेने, ताजुद्दीन बाबांच्या कृपेने आणि शफीनाथ बाबांच्या कृपेने आणि मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या कृपा आशीर्वादांमुळे मला ही 3 दिवसाची प्रवचन मला करण्याचं सौभाग्य आपल्या सगळ्यांमुळे या ठिकाणी प्राप्त होते. जय सच्चिदानंद मंडळ, जय सच्चिदानंद युवा मंडळ या मंडळाच्या वतीने या ठिकाणी या प्रवचनमालेचं आयोजन केलं जातं. आज भैयाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला आणि त्या धर्तीवरच ही असणारी 3 दिवसाच्या प्रवचनमालेमध्ये महाराजांच्या या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना एका पद्धतीने आपल्याकडून ती वाङ्मयीन सेवा घडती आहे. नित्य रविवारी आपल्याकडून पारायण घडणं म्हणजे ती महाराजांच्या वाङ्मयाची सेवा आहे. आणि त्याच्यावर काही चिंतन करायला मिळणं ही सुद्धा एका अर्थाने ती पूज्यश्री दाजी महाराजांची सेवाच आहे. आणि म्हणून ती सेवा करण्याचं सौभाग्य आपण या नागपूरकरांनी जे माझ्या पदरात टाकलं, की पहिल्यांपासून बोलत आलो आहे. मी काही एवढा विद्वान नाही आहे, मी काही एवढा अभ्यास नाही आहे, परंतु एका परंपरेत जन्माला आल्यामुळे आणि भैयाजी महाराजांच्या सेवेची गोडी असल्यामुळे इथं येण्याचं आणि 3 दिवस बसून काही बोलण्याचं एक पद्धतीचं धाडसच मी करतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण इथं खूप विद्वान मंडळी आहेत, कान इथला तयार असलेली मंडळी आहे. एका अर्थाने इथं येणं आणि इथं प्रवचन सेवा करणं म्हणजे आपल्याला अभ्यासाची प्रेरणा मिळणं. मी तर असं म्हणेन काही अभ्यास पूर्तीच्या प्रवचनमाला असतात आणि काही अभ्यास प्रेरणेच्या प्रवचनमाला असतात. मी थोडं असं म्हणेन माझ्या बाकीच्या प्रवचनमाला या अभ्यास पूर्तीच्या असतील, पण नागपूरची प्रवचनमाला ही माझ्या अभ्यास प्रेरणेची प्रवचनमाला आहे. एवढंच म्हणतो. आणि म्हणून या प्रवचनातून काहीतरी मला उलट अभ्यासाची प्रेरणा मिळते. आपल्या चरणावर नतमस्तक होत असताना आणखीन काही ग्रंथाचा अभ्यास करण्याचं
एक पद्धतीचं भाग्य तुमच्या कृपेने लाभावं हीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपण सगळी आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहे. या ओवीला मी किती न्याय घेऊ शकलो मला माहीत नाही. या ओवीतलं मनोगत सद्गुरू श्री भैयाजी महाराजांचं काय आहे हे मी माझ्या पद्धतीने सांगू शकत नाही. शेवटी त्या ओवीचा खरा अर्थ दाजी महाराजच सांगू शकतील. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, अंदाज लावायला काय हरकत आहे, तो प्रयत्न करण्याचा. कारण ज्ञानेश्वरीतल्या ओवीचा अर्थ असाच आहे हे सांगण्याकरता जसं ज्ञानेश्वर महाराजच यावे लागतील, तुकोबऱ्यांच्या गाथ्यातल्या अभंगाचा अर्थ असाच आहे हे सांगण्याकरता तुकोबऱ्यांनाच यावं लागेल. तसं प्रार्थना स्तोत्रातल्या ओव्यांचा अर्थ असाच आहे हे सांगण्याकरता सद्गुरू श्री भैयाजी महाराजच पाहिजे. त्याला आमच्यासारख्याचं काम नाही. पण आपण त्या वाटेवरनं जावं, आपण त्या प्रार्थना स्तोत्राच्या काही चिंतनावरनं जावं की कमीत कमी आपल्याला त्याच्यातले काही थोडे तरी अर्थ उलगडतील, अभ्यास करण्याची बुद्धी तयार होईल. या दृष्टीने या प्रवचनमालेचं आयोजन आहे. दाजींचा संपर्क सहवास लाभलेली अनेक मंडळी इथं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय दिवाकरजी भेंडे काका इथं उपस्थित आहे. खरं तर मी जेव्हापासून त्यांना पाहतो आहे त्यांच्या मनातला म्हणजे मी असं म्हणेल